ऑली अब्दुल रहमान जयरुमी आमचे यंगेस्ट मॅजिक बॉक्स स्पॉन्सर आहेत. मांगीलाल पालीवाल, अनिल गायकवाड, सुजित ढोळे उर्फ पप्या आणि पराग पाठोळे. देवा फाउंडेशन जे मगाशी आमची मॅच सुद्धा बघत होते त्यांचे सुद्धा मनापासून आभार. रॉयल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रोशनबागचे इरफान हदीस अन्सारी खूप सहकार्य लाभलं त्यांचं. सुरेश गोपीनाथ दादा मात्रे उर्फ आपल्या सगळ्यांचे लाडके बाला मामा. सुमित कुमार अँड कंपनी आपलं सुद्धा मनापासून आभार. आसिफ शेख कझिन ब्रदर ऑफ अल्ताफ बाई ज्यांनी 40 वर्षावरील वरती जे बेस्ट बॅट्समॅन आहे त्यांच्यासाठी वॉशिंग मशीन स्पॉन्सर केलेली आहे. आणि त्यासोबतच मुशाहिद शेख ओपन बेस्ट बॅट्समॅन रेफ्रिजरेटर स्पॉन्सर आपले सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद. गोरी फॉर्म सेंटर, महबूब गोरी, वेल विशर ऑफ अल्ताफ बाली, वीरेन ठाकरे, धीरेन ठाकरे और सुभाष ठाकरे प्रेसिडेंट BCA ग्रामीण जिन्होंने 6 फैंसी प्राइज स्पॉन्सर की है जो कल दिए जाएंगे. RK फ्रीड, MJ स्पोर्ट्स, रज़ी कुवारी, ग्यासुद्दीन शेख परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए क्रिकेट बैट स्पॉन्सर किए हैं. ताज़ा किचन, ताबिर जयरूमी मैन ऑफ द मैच के लिए डिस्काउंट वाउचर. तनिष्का आनंद नायडू जिन्होंने बाइसिकल स्पॉन्सर किए 5 परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए. जॉय कुमार एंड कंपनी करसन फ्लोरे 6 फैंसी प्राइजेस स्पॉन्सर किए हैं जो कल दिए जाएंगे. गैलेक्सी मोटर्स, पापा भाई वंजारपट्टी नाका खाड़ी पार जिन्होंने बाइक स्पॉन्सर किया है. ग्रामीण मैन ऑफ द सीरीज़. फ्यूचर टेक एलिवेटर्स, शोएब जिलानी और अदनान अंसारी. 5 फॉर्चून रियल्टर्स टॉस बॉक्स, मुशीर नाचंद, सदात पटेल, विष्णु चंदे. भारत नुस्खाए अरेबिया, जाफर शेख. चोचाज अखाड़ा, इरफान चोचा और रिजवान शेख. रोलेक्स मेडिकेयर, फाद दलवी, मनसब मुल्ला जिन्होंने टॉस विनिंग कैप्टन के लिए एक किटबैग स्पॉन्सर किया है. सिमना आरो प्लांट मैन्युफैक्चर, आसिफ शेख, वाइस प्रेसिडेंट माइनॉरिटी सेल समाजवादी पार्टी. एवन चिकन सेंटर, अतीक भाई. अमन टूर्स एंड ट्रैवल्स, गुलाम साबिर. काशिफ नाचंद साहब पड़गा, इनके हम बहुत बेइंतहा हम आभारी हैं जिन्होंने सेकंड प्राइज स्पॉन्सर किया है 40+ का. काशिफ नाचंद साहब आपका एक बार नहीं 1000 बार शुक्रिया. रुपेश जाधव, भारतीय जनता युवा मोर्चा, ढोले विलेज. सिटी क्रिकेट फर्स्ट सेमीफाइनलिस्ट प्राइज स्पॉन्सर. कशिफ मुरुमकर, तलौली, ग्रामीण क्रिकेट फर्स्ट सेमीफाइनल स्पॉन्सर. महेश सुदाम राउत, सिटी क्रिकेट सेकंड सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर. सुजीत नामदेव पाटिल, खांडवाल, NK स्पोर्ट्स, ग्रामीण क्रिकेट सेकंड प्राइज स्पॉन्सर. रिजवान फक्की, बिस्मिल्ला मोटर्स, ORSL जूस स्पॉन्सर. नुरुल्लान शेख, नवाब स्पोर्ट्स, 4th प्राइज ग्रामीण क्रिकेट स्पॉन्सर. सिद्धी इव्हेंट्स अँड शेरू केटरर्स. पुन्हा एकदा मनापासून आभार आमच्या सगळ्या स्पॉन्सर्सचं, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आणि ही बाली ट्रॉफी 2021 आहे. आइए मैं बुलाना चाहूँगा जनाब रशीद शेख साहब, इकबाल शेख साहब, शाहिद सैयद, RK टेलर्स, नज़ीम शेख, हम्माद अंसारी, अब्दुल अहाद बुबेरे जो पायनियर के बुज़ुर्ग क्रिकेटर हैं. हमज़ा फ़क्की, अबू बकर फ़क्की, माविया फ़क्की और इब्राहिम मोमिन और उनके साथ में मुजफ्फर भाबे. तमाम हमारे मेहमानों को रिक्वेस्ट है कि हमारे साथ बी क्रीमी, जूस, थिक शेक, फास्ट फूड, आइसक्रीम और ताज गार्डन ढाबा प्रेजेंटेशन बॉक्स में जुड़ जाना है. आपके दस्ते मुबारक से हम सुपर 4, सुपर 6 और मैन ऑफ द मैच के अवार्ड्स देने वाले हैं. सो वेलकम टू ऑल दी गेस्ट. और हमारे प्राइजेस भी तैयार हैं. रिश्मा, एक कितनी बड़ी बात है कि देखते ही देखते आज 13वीं शाम आ गई और कल शाम इस वक्त मतलब हम बिल्कुल आखिरी पड़ाव पर फाइनल्स के लिए तैयार होंगे और अगले 24 घंटे हम सब के लिए बहुत इम्पोर्टेंट भी हैं. आइए अब्दुल अहाद बुबेरे साहब, आपका हार्दिक स्वागत है पायनियर की खिदमत की. और आज वाकई में आपकी उपस्थिति हमारे खुशी का ठिकाना नहीं है क्योंकि आज आप आए हैं और इसलिए हमको काफ़ी बल मिला है, प्रोत्साहन मिला है. सुपर 4 अवार्ड जिसके स्पॉन्सर है जावेद दलवी, असफर बोलिंस्कर, AA भारत गैस. जानते हैं सुपर 4. सुपर 4 ऑफ द मैच गोज टू बिलाल शेख जिसके बल्ले से आए हैं 2 शानदार बाली ट्रॉफी चौकार. बिलाल शेख फ्रॉम माउली स्पोर्ट्स. आइए बिलाल. और मैं अब्दुल अहाद बुबेरे साहब से प्रार्थना करूंगा आपके शुभ हाथों से ये अवार्ड दिया जाएगा. देखिए एक सीनियर क्रिकेटर के हाथों ये अवार्ड दिया जा रहा है और इसलिए ये अवार्ड खास है. जी, जावेद दलवी, असफर बोलिंस्कर, AA भारत गैस का ये नायाब तोहफा. आइए अब चलते हैं सुपर 6 अवार्ड की तरफ और जिसको स्पॉन्सर किया है रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के तारिक रईस साहब ने. और इस वक्त
हमारे ORSL जूस के स्पॉन्सर जो है रिजवान फ़क्की, उनके साहबजादे अबू बकर फ़क्की और माविया फ़क्की, ये दोनों बच्चे साथ में आकर ये अवार्ड देंगे। सुपर 6 ऑफ द मैच गोज टू वन मोर टाइम बिलाल शेख फ्रॉम माउली स्पोर्ट्स, जिसके बल्ले से आए हैं आज रात के दो शानदार बाली ट्रॉफी षटकार। मुबारक हो। देखिए ये बच्चे भी अपने फ्रेंड सर्कल में कल बताएंगे हमने बिलाल शेख के साथ फ़ोटो खिंचाई है, तो ये बड़ी बात होती है। द जनरेशन ऑफ क्रिकेटर। आइए अब चलते हैं मैन ऑफ द मैच अवार्ड की तरफ। मैन ऑफ द मैच गोज टू बिलाल। आपको पता है आपको वापस आना है। अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर बिलाल शेख फ्रॉम माउली स्पोर्ट्स। 28 रन्स, इतने बड़े मुकाबले में 28 रन की धुआंधार पारी खेली है बिलाल शेख। मुजफ्फर भाबे जो कि हमारे सिद्दीक भाई के भतीजे हैं, उनके हाथों जावेद दलवी, असफर बोलिंसकर, ए भारत गैस का ये गिफ्ट हैम्पर, जैन मोमिन साहब, इब्राहिम मोमिन साहब, इनके शुभ हाथों से ये जावेद दलवी, असफर बोलिंसकर का ए भारत गैस का गिफ्ट हैम्पर, हमजा फ़क्की साहब जो कि हमारे ORSL जूस के स्पॉन्सर रिजवान फ़क्की साहब के भाई हैं, उनके द्वारा जावेद दलवी, असफर बोलिंसकर का ये नायाब तोहफा। मान अंसारी साहब आइए, हमद अंसारी साहब के हाथों जावेद दलवी, असफर बोलिंसकर का ए भारत गैस का ये गिफ्ट हैम्पर। नाजिम शेख साहब द्वारा डी साकरिया का ये ट्रेंडी बैग। इकबाल शेख साहब के हाथों डी साकरिया का 20% का डिस्काउंट वाउचर। शाहिद सैयद RK टेलर जो बहुत फेमस है, उनके हाथों जॉली डिज़ाइनर का 20% डिस्काउंट वाउचर। राशिद शेख साहब द्वारा SK स्पोर्ट्स मापोली के शादाब कोटकर द्वारा स्पॉन्सर की गई है खूबसूरत टोपी। अब हम आगे चलते हैं। अंजुर गांव की एवन जोड़ी नीलेश पाटिल, सुकेश डाकी द्वारा स्पॉन्सर की गई फ्रूट बास्केट। नाजिम शेख साहब और इकबाल शेख साहब साथ में आकर ये तोहफा इनायत करेंगे बिलाल शेख को। और सबसे आखिर में अबू बकर फ़क्की और माविया फ़क्की जो रिजवान फ़क्की साहब के फ़र्जंद है और जिन्होंने हमारा ORSL जूसेस स्पॉन्सर किया है, ऐसे ये दो नन्हे मुन्ने बच्चे एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन द्वारा स्पॉन्सर की गई मार्बल की ट्रॉफ़ी बिलाल शेख को दे रहे हैं। तमाम मेहमानों का बहुत बहुत शुक्रिया। आइए अब आप स्टेज पर तशरीफ़ लाएं। थैंक यू सो मच टू ऑल अ स्पेशल गेस्ट। दिल बार बार यही बोले बिलाल बिलाल बिलाल। आप कहाँ भाग रहे हो, यहाँ पर आने आपको। सो बिलाल, इतने सारे गिफ्ट्स का करने क्या वाले हो आप? सब खड़े लाइन से। सब मतलब उनके देखो, किसी की नज़रें हैं उस फलों के टोकरी पर, और जैसे ही आपको सुपर 6 का वॉच मिला तो आपने बोला कि ये साइड में रख देना, नहीं तो सब मेरे वॉच के पीछे पड़े। क्या कहना चाहते हो बाली ट्रॉफी में मैन ऑफ द मैच की, जैसे हरी सर हमेशा कहते हैं बारिश गिरती है, उनके बारे में क्या कहना चाहते हो? टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा टूर्नामेंट है। मैं अब इतने साल से 12-13 साल से क्रिकेट खेल रहा हूँ, पर इतना बड़ा मैन ऑफ द मैच आज तक कहीं नहीं मिलता है पूरे वर्ल्ड में टेनिस में। क्या बात है, क्या बात है। यही तो खूबी है, यही तो अलगपण आहे बाली ट्रॉफी 2021 का। सर, बिलाल 25वा असा प्लेयर ठरलेला आहे ज्याला तिन्हीचे तिन्ही पारितोषिक भेटलेत। क्या बात है बिलाल? बिलाल भाई डेफिनेटली हर रोज़ आप क्रिकेट खेलते हैं अमूमन, तो ऐसे में आपके लिए मोटिवेशन क्या रहता है जब सुबह आप नींद से उठते हैं और आपको पता है कि आज मैच खेलना है? ऐसी क्या बातें हैं जो आपको आगे जाकर खेलने के लिए मोटिवेट करती है? सर, पहले तो जो टीम से मैच रहता है मैं पूरा यूट्यूब मैच देखता हूँ कि कौन सा बॉलर क्या बॉलिंग करता है, कौन सा बैट्समैन क्या बैटिंग करता है, वो हिसाब से फील्डिंग लगाना और बैट्समैन लोग को बताना कौन क्या डालता है, सब पूरी स्टडी कर लेता हूँ मैच से पहले मैं। बहुत बहुत शुक्रिया। देखिए यही क्रिकेट है, क्रिकेट खेलकर भी सीखिए और क्रिकेट देखकर भी सीखिए, क्रिकेट दिल से भी खेलिए और दिमाग से भी खेलिए। दोस्तों, ये है बिलाल जिसने क्रिकेट का सम्मान बढ़ाया है और भिवंडी के क्रिकेट को आज पूरी दुनिया में बिलाल और ग्यासुद्दीन, ये दो भाइयों ने भिवंडी की ओर से बड़े ओपन क्रिकेट में बड़ा नाम हासिल किया है। थैंक यू सो मच बिलाल।
सो चलिए फिर से एक बार चलते, कारण की मैदानात खूप मोठा सामना होत आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू प्रेजेंटेशन बॉक्स. इस मरतबा अच्छी गेंद थी, पैरों के सामने से ड्राइव किया गेंद को ऑन साइड पर. एक से ज़्यादा कुछ भी नहीं इस वक्त. खराब स्थिति यहाँ पर बंटी स्पोर्ट्स की. दूसरी ओवर का खेल चल रहा है. स्कोर है 11 रन 3 विकेटों के नुकसान पर. योगेश आउट हुए, बंटी आउट हुए और मयूर पाटिल आउट होकर पवेलियन लौट चुके. अक्षय पाटिल और विशाल इस वक्त पिच पर है. इस मरतबा अच्छी गेंद पड़ने के बाद हल्की से अंदर की जानिब कटी थी. बीट हुए बल्लेबाज डॉट गेंद. 2 ओवर की समाप्ति. स्कोर केवल 11 रन 3 विकेटों के नुकसान पर. बंटी स्पोर्ट्स मैच चल रहा है साइंस खारबाव बनाम बंटी स्पोर्ट्स के बीच. क्या कहेंगे सुभाष धुमाल? नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणायचं झालं तर आपण पाहतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाने चांगली गोलंदाजी केलेली आणि फलंदाजीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर धन्यवाद कमेंट्री बॉक्स. आपको मैं रोकना चाहूँगा क्योंकि सत्कार होने जा रहा है. नाजिम शेख साहब हमारे बीच तशरीफ़ लाए हुए हैं और अगला सत्कार नईम भाई के हाथों उनका हम करने जा रहे हैं. नाजिम शेख साहब, बाली ट्रॉफ़ी में आज आपकी उपस्थिति ये हमारी खुशी को दुगना करती हुई और आपका सत्कार करते हुए हमें खुशी हो रही है. नाजिम शेख साहब, नईम शेख के हाथों इनका सत्कार किया जा रहा है. शॉल ओढ़ाकर सम्मान चिन्ह देकर ये सत्कार हो रहा है. हम्मद अंसारी साहब, अगला सत्कार उनका होने जा रहा है. हमारे साथ अभी अभी प्रेजेंटेशन में भी थे. शॉल उड़ाकर सम्मान चिन्ह देकर ये भव्य सत्कार संपन्न हुआ नईम शेख के हाथों. दोस्तों अब अब्दुल अहद बुबेरे साहब, एक्स क्रिकेटर ऑफ पाइनियर, ये वो सत्कार है जो दिल को बेइंतहा खुशी दे दी है. एक बढ़िया शॉल और सम्मान चिन्ह. अल्लाह आपको अच्छी सेहत दे. दोस्तों हमारे ट्रॉफीज़ के स्पॉन्सर है बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के दयानंद चोरगे, वीरेंद्र चोरगे, विराज चोरगे. नौशाद हनी साहब हमारे बीच बैठे हुए हैं और अल्ताफ बाली, वो पिछले 2 दिन से उन्होंने मेरे से एक दरख्वास्त की थी जो मैं बताना चाहूँगा कि नौशाद हनी साहब और पाइनियर के तमाम एक्स क्रिकेटर आपके शुक्रगुजार है कि आज आपने मॉडर्न क्रिकेट 21st सेंचुरी का टेनिस बॉल क्रिकेट भिवंडी में लाया और लोगों को दिखाया, और इसके लिए वो काफ़ी खुश है और आपको बहुत बहुत मुबारकबाद दी है. थैंक यू सो मच नौशाद हनी साहब. वी आर प्राउड ऑफ यू, द पॉपिन्स अंकल ऑफ भिवंडी. बैक टू कमेंट्री बॉक्स. 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 12 धावा. देखिए सुभाष धुमाल, बंटी के अगर हम पिछले मैचेस निकाले तो शुरुआत अच्छी नहीं हुई है बल्लेबाजी में, लेकिन एंड बहुत अच्छा हुआ है. लेकिन हर बार आप आने वाले बल्लेबाजों के भरोसे रहकर नहीं चल सकता है. अगदी बरोबर, कारण क्रिकेट केवळ 1 किंवा 2 खेळाडूंचा खेळ नाही. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक महेश ठाकरे चेंडू खाली आणि फलंदाज बाद. चौथा फलंदाज बाद झालेला. आपण रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. उंची जास्त, लांबी कमी. अब बल्लेबाजी के लिए जा रहे प्रत्येक विषय, अब तक इस स्पर्धा में बंटी स्पोर्ट्स के लिए प्रत्येक विषय ने हर मैच में परफॉर्म किया है और ये मैच अब बहुत अहम है बंटी स्पोर्ट्स के लिए. और बल्लेबाजी के लिए आए प्रत्येक विषय, चौथा झटका लगता हुआ बंटी स्पोर्ट्स को. अब यहाँ सिचुएशन को संभालना होगा, थोड़ा सा दबाव रहेगा प्रत्येक विषय पर, क्योंकि रन अगर हम देखें तो केवल 12 हुए और तीसरे ओवर का खेल चल रहा है. इससे पहले जब भी प्रत्येक विषय बल्लेबाजी के लिए आते थे तो 30
27 या 30 प्लस स्कोर रहता था, यहाँ पर स्कोर केवल 12 रन है। अब यहाँ पारी संभालनी भी है और आगे बढ़ानी भी है। अगदी बरोबर, कारण विपरीत स्थिती आहे. या अगोदर तो जेव्हा फलंदाजीला येत होता तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. मात्र यावेळी एका कठीण परिस्थितीमधून संघाला सावरावं लागेल, आवरावं लागेल. कारण या स्थितीमध्ये आपण पाहतोय प्रत्येक विषय याच्या मनामध्ये ही गोंधळ असणार आहे. कारण मोठे फटके खेळायचं की खेळपट्टीवर टिकून राहायचं, या स्थितीमध्ये या स्थितीचा कशाप्रकारे सामना करतोय प्रत्येक विषय आपण पाहूया. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न होता, मिळालं होता बॅट, चेंडू घेता आला नाही. एक धाव तर पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. बंटी स्पोर्ट्स विपक्षीय साईस खारबाव या दोन संघामधील सिटी पूलमधील सामना आपण पाहतोय. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे साईस स्पोर्ट्स खारबाव संघाच्या सर्वच गोलंदाजांनी. बहुत तारीफ काबिल गेंदबाजी मैं कहूँगा साइस खारबाव की। बंटी स्पोर्ट को बांधे रखा है, तीसरे ओवर का खेल चल रहा है, बहुत रीड करके आया है दीपक मडवी एंड कंपनी। अगदी बरोबर आहे. एक्सपिरियन्स कंपनी आहे दीपक मडवी, महेश ठाकरे या संघामध्ये. त्यानंतर नंदन पाटील याचा उल्लेख केला जाईल. यावेळी वेगवान चेंडू आणि यस फलंदाज बाद. प्रत्येक विषय महत्त्वाच्या सामन्यामध्ये अपयशी ठरतोय. विकेट जो हासिल हुआ है गेंदबाज को, अगदी बरोबर. प्राइलेस विकेट म्हणता येईल प्रत्येक विषयाचा, कारण विकेटवर डिपेंड होतं किती धावसंख्येपर्यंत पोचू शकला असता बंटी स्पोर्ट्स हा संघ. मात्र तोच विकेट इथे गमावलेला आहे बंटी स्पोर्ट्स या संघाने. आणि आत्ता मात्र पूर्णपणे कठीण अवस्थेमध्ये आपण पाहतोय बंटी स्पोर्ट्स संघाला. तारीफ काबिल गेंदबाजी कहनी होंगी हमें इस वक्त साइस खारबाव की। अब निराश इस वक्त माहौल है प्लेयर्स पवेलियन में। ऋषभ काटे याचं खास कौतुक करावं लागेल का, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं, त्यानंतर हे दुसरं षटक आपल्या स्पेलमधील हाताळतोय. आणि आतापर्यंत आपण बघितलं तर 3 विकेट त्यांनी प्राप्त केलेले आहेत आणि फक्त 9 धावा खर्च केलेले आहेत. हालांकि अगर हम देखें तो आने वाले बल्लेबाजों में योगेश दोंदे हार्ड हिटर है, नीलेश यादव है बल्लेबाजी के लिए, इनके पास भी अच्छा अनुभव है और अच्छी बल्लेबाजी की है, लेकिन सिचुएशन अब दबाव में पूरी तरीके से आ चुकी है बंटी स्पोर्ट्स। अगदी बरोबर. पूर्णपणे दबावाच्या स्थितीमध्ये आपण बंटी स्पोर्ट्स या संघाला पाहतोय. या स्थितीमधून बाहेर पडावं लागेल. एक चांगली भागीदारीची आवश्यकता आहे. एका खेळाडूला अँकर रोल अदा करावा लागेल जर चांगल्या धावसंख्येपर्यंत बंटी स्पोर्ट्स संघाला पोहोचायचं असेल तर. ऋषभ काटे VIP टायर्सकडून वळताना यावेळी दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय, कारण फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू जास्त दूर ठेवला जातोय. तर पंचांचं वाईटचा शर्यत आहे, बुडत्याला काढीचा आधार. कारण नेप टोटल धावपळकर पाहायला मिळत आणि धावा येणं खूप महत्त्वाचं आहे. मग धावा कशाही होत. स्कोर केवल 14 रन 5 विकेटों के नुकसान पर बंटी स्पोर्ट्स। यावेळी मात्र समोर केला होता चेंडू होतोय बॅकवर्ड पॉइंट रिझनकडे. आणि या इनिंगमधील पहिला चौकार बंटी स्पोर्ट्सचा कुक्सा बोरिवली या संघाचा. आणि तोही नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सफाईने हा फटका खेळला नव्हता. 18 पर पहुंचा स्कोर. आज अच्छी शुरुआत नहीं मिल पाई बंटी स्पोर्ट्स को। इस वक्त कठिनाइयों में बंटी स्पोर्ट्स के बल्लेबाज। धावसंख्या 18. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकातील तो गोलंदाज ऋषभ काटे. सामना करेल फलंदाज निलेश जाधव. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र फटका खेळू शकला नाही. तर निर्धाव चेंडून या षटकाची समाप्ती होते. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्तीनंतर पूर्णपणे फ्लॉप शो आपण पाहतोय, कारण निम्मा संघ गारद झालेला आहे. 5 फलंदाज डगवाच्या आश्रयाला गेलेले आहेत आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 18 धावा. तर यानंतरच्या 3 षटकामध्ये पाहूया, वार तर झालेला आहे, पलटवार करतायत का फलंदाजी करणारा संघ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संमेलन कक्षामध्ये सज्ज होतील दोन्ही समालोचक. धन्यवाद. आइए सत्कार की कड़ी को आगे बढ़ाते हुए अगले सत्कार सन्मान्य संदेश ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि
बाली ट्रॉफीचे आयोजक पायनियर स्पोर्ट्सच्या वतीने नईम शेख साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. अपन बाली ट्रॉफी का आनंद घेत रहा. आइए अब अगला जो सत्कार हम करने जा रहे हैं, मुदस्सिर बाबे. चाहिए कि आपके ऐसे चाचा हैं जिसने पूरी दुनिया में आज 27 साल से धूम मचा रखी है और इंशाल्लाह सिटी क्रिकेट की. थैंक यू सो मच. थँक्यू सो मच नबील दिवकर. आणि आता 18वर 5 विकेट. काल देखील परिस्थिती अगदी अशीच होती बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवलीची, आणि त्यानंतर काय त्यांनी खेळ केला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळतात वॉइस ऑफ ठाणे मिस्टर सिद्दीक भाबे सर, वेलकम. देखिए कहा जाता है कि हर दिन दिवाली नहीं होती है, हर दिन ईद नहीं होती है, हर दिन रविवार नहीं होता है. कल देर रात यही बल्लेबाज आग उगल रहे थे, लेकिन आज उनको साइंस स्पोर्ट के जो गेंदबाज हैं उन्होंने कंट्रोल किया है. और क्या ये सही है जिस तरह कहा जाता है कि होली इज़ कलरफुल, दिवाली इज़ लाइटफुल, ईद इज़ जॉयफुल एंड क्रिकेट इज़ वंडरफुल. ये वंडरफुल क्रिकेट है, ये कभी भी करवट ले सकता है. जी हाँ बिल्कुल सही आपने कहा है सिद्दीक जी. वंडरफुल क्रिकेट तुम्ही पाहताय बाली ट्रॉफीमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 5 विकेट, 18 रन स्कोअरबोर्डवर. निलेश जाधव खेळताना दिसतात 4 वर, विशाल खेळतोय 4 वर, आणि प्रोजेक्टेड स्कोअरवर नजर टाकली तर 36 बनतील, परंतु त्यापेक्षा जास्त कराव्या लागतील, कारण बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवलीची बॉलिंग खूप चांगली आहे आणि जर रन बनले तर मजा येईल. प्रतीक विसे आज थोडंसं निराश केलं आम्हाला, कारण प्रतीक विसेचा खेळ या स्पर्धेमध्ये खूप बहरला. चांगली बॅटिंग त्यांनी केली, प्रत्येक मॅचमध्ये काही ना काही योगदान तो देत होता, परंतु आज थोडंसं कठीण काम राहिलं. ऋषभने खूप चांगली बॉलिंग केली, 2 ओव्हरमध्ये 14 रन, 3 विकेट्स घेतल्या. सिद्धार्थ आलाय बॉलिंग करण्यासाठी. आता बॉल चाललाय, ट्रॅव्हल होत असताना लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर आहेत. 1 रन इथे मिळताना दिसेल. सिद्धार्थने या अगोदर देखील एक षटक टाकलंय. यस सिद्धार्थ राप्टे कुणाल इस सीज़न में बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. पूरे सीज़न को हम देखते हैं तो पहले ओवर में भी उन्होंने कमाल की बॉलिंग की और शुरुआत भी इस ओवर में अच्छी की है. अगदी बरोबर आहे, कारण या अगोदरच्या ओव्हरमध्ये त्यांनी 3 रन खर्च करत असताना 2 विकेट्स घेतल्या होत्या. रन झालेले आहेत 19, आणि आता स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन खेळतोय निलेश. फटका हवेत आहे निलेशचा, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीपमध्ये फिल्डर आहेत, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. प्लेयर स्टँडच्या दिशेने बॉल टर्न होतोय आणि इथे येत आहेत 4 रन निलेशच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या आता 23. देखिए अगर बंटी स्पोर्ट कुकसे की तरफ कुणाल हम देखते हैं तो 2 अनुभवी बैट्समैन हैं. ये जो हुक शॉट खेला है बहुत ही इम्प्रोवाइज तरीके से निलेश और योगेश दोंदे. अगदी बरोबर आहे. निलेश जाधवने आता हा बॉल टर्न केला. इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, कारण त्याला माहिती आहे क्षेत्ररक्षक एक्झॅक्ट होता स्क्वेअर लेगला, आणि त्याने लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या गॅपमधून हा बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन झाले 23. 5 विकेट गमावल्यानंतर ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत, जिथे बॉलिंगची जबाबदारी आहे सिद्धार्थच्या खांद्यावर. ज्या सिद्धार्थने या अगोदर खूप चांगली बॉलिंग केली होती. सिद्धार्थ राप्टे 5 रन आतापर्यंत खर्च केलेत या ओव्हरमध्ये. बॅटची कडा घेऊन डीप बॅकवर्ड पॉईंटला बॉल टर्न होतोय, डीपमधून फिल्डर येत आहे. 2रा रनचा प्रयत्न आहे, थ्रो चांगला आहे, जावं लागेल. आवश्यकता नव्हती, कारण 1 रन इथे होती, आणि 2रा रनचा प्रयत्न भरपूर चुकीच्या पद्धतीने केलाय निलेश जाधवने. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये डीप बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर भरपूर वेगाने आला बॉलवर. नंदन पाटीलचा थ्रो पहा. विकेट किपरला काहीच करायची आवश्यकता नव्हती, फक्त स्टंपला बॉल लावायचा होता आणि काम समाप्त निलेश जाधवचं. तेच इथे केलंय त्याने.
निलेश जाधवला जावं लागेल. 4 बॉलमध्ये 9 रनची खेळी केली. टीमची धावसंख्या पुढे जाते 1 रनने, कारण रनआउट झालाय निलेश जाधव दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये. टीमची धावसंख्या आहे 24. 6 विकेट गमावल्यानंतर टीम बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली. देखिए कुणाल, जब उनकी आंखें जम गई तो वो भी चले गए. इसका मतलब है कि रेगुलर इंटरवल में विकेटें गिरी है, वही कारण है कि बैट्समैनों पे दबाव पड़ा है और रन नहीं बने. एक आशा की किरण जो इस वक्त पिच पे मौजूद है वह है विशाल. पण मला वाटतं आशाची किरणचा जर तुम्ही उल्लेख केला तर तो विजय पारधी देखील आहे, कारण काल त्यांनी काय बॅटिंग केली. काल त्याच्याच बॅटिंगच्या जोरावर या संघाने सन्मानजनक धावसंख्या उभारली. आणि मी काल देखील उल्लेख केला होता की हा भाऊ आहे सुरेश पारधीचा, आणि विजयने नक्की विजय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि काल एक चांगली धावसंख्या उभारली होती. सिद्दीकजी, यस, आपने जो आकलन किया है वो बिल्कुल सही है, क्योंकि नो डाउट एट ऑल जो पारधी है, विजय पारधी, वो सिर्फ कल नहीं बल्कि हर मैच में खेले हैं. प्रतीक भले से आउट हुए, उनके पार्टनर चले गए. और आपने बात की सुरेश पारधी की. सुरेश पारधी एक ऐसे क्रिकेटर हैं जिनके नाम कीर्तिमान है. वो गेंदबाज है जिन्होंने 2 मरतबा बोल्ड का हैट्रिक किया है भिवंडी सिटी क्रिकेट में. 2 टाइम्स ही क्लेम बोल्ड हैट्रिक. अगदी बरोबर आहे. विनर स्पोर्ट्स नालासोपारासाठी खेळत असताना भरपूर काळ क्रिकेट गाजवले सुरेश पारधीने. आणि त्याच्या अगोदर ज्या वेळेला त्यांना मी पहिल्यांदा पाहिलं होतं आमच्या स्वर्गीय संजय पाटील अंकल स्मृती चषकामध्ये, त्यावेळेला मालिकावरची बाईक जिंकली होती सुरेश पारधीने. खूप चांगला परफॉर्मन्स त्याही स्पर्धेमध्ये घनसोलीमध्ये त्यांनी दिला होता. आणि त्यांचेच बंधू आता विजय पारधी मैदानामध्ये खेळत आहेत. टीमची धावसंख्या 24. 6 विकेट गमावल्यानंतर सिद्धार्थ रापटे इथे बॉलिंग करत असताना ओव्हर नंबर 4 मध्ये बॉल बदलवण्याचा निर्णय त्या अंपायराने घेतलाय आणि त्याच्याचमुळे थोडासा हा सामना थांबलाय. पुन्हा एकदा आपण वळणार आहोत या मॅचकडे. यस, खेल रुका हुआ है. मैं आपको बताता चलूं कि अगला मुकाबला जिसकी दोनों टीमों को हमारे F5 फॉर्चून टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है, और मुकाबला भी क्या है, हाई वोल्टेज मुकाबला. चैनो दादा वेले बनाम अष्टविनायक ठाकुरपाड़ा, राजन थले बनाम सुभाष ठाकरे. और उसके बाद एक और बड़ा मुकाबला साइंस स्पोर्ट खारबांव बनाम गावदेवी ओली. उसके बाद 40+ में जय बजरंग कारीवली और जॉली कामतगर. और उसके बाद सिटी के बैक टू बैक 2 बड़े क्वार्टर फाइनल. माउली स्पोर्ट्स सेमी में पहुंच चुकी है आपकी मालूमात के लिए. और 2 बड़े मैच भरत स्पोर्ट्स वर्ल्ड और सोना देवी टेमगर, RD 440 और जॉली कामतगर. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. बॉल बॅक ड्राईव्ह डीपमध्ये फिल्डर आहेत, लॉंग ऑनवरून येत आहेत. तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलने स्कोअर बोर्डमध्ये थोडीशी हालचाल होते, परंतु ही थोडीशी हालचाल आता कामाची नाही आहे. मोठे फटके मारावे लागतील. टीमची धावसंख्या आहे 25. 6 विकेट गमावल्यानंतर बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुकसेची. क्या आकलन किया आपने. सिंगल एंड डबल कहा जाता है मुंबई की लाइफलाइन लोकल है. क्रिकेट की सिंगल और डबल है, लेकिन यहाँ अब उसका काम नहीं रहा है. यहाँ अब हवाई यात्रा का ना. अगदी आता फ्लाईटचं तिकीट तुम्हाला काढावंच लागेल. जरी महाग असलं तरी खेळावं लागेल. ऑन साईडला दिशा दिली आहे. पुन्हा एकदा डीपमध्ये फिल्डर आहेत, त्या मिड विकेटवरून येत आहेत. एकच रन इथे मिळताना दिसते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 26. सिद्धार्थ रापटेचं कौतुक व्हायला पाहिजे. त्याने आतापर्यंत 11 बॉल टाकलेत. 11 बॉलमध्ये 11 रन खर्च केलेत आणि 2 विकेट्स त्यांनी घेतल्यात. म्हणजे आतापर्यंत त्याने इकॉनॉमिकल बॉलिंग केली आणि विकेट देखील घेतलेले आहेत आपल्या टीमसाठी. सुभाष ठाकरे यांचं इथे आगमन होतं, कारण यानंतरच्या मॅचमध्ये ठाकूरपाडा संघ इन ॲक्शन पाहायला मिळेल. चैनूदादा गावदेवी वेल्हे वर्सेस अष्टविनायक ठाकूरपाडा अशी मॅच होईल. यावेळेला खूप चांगला स्वीप केला. डीपमध्ये फिल्डर आहेत आणि तोपर्यंत 1च रन मिळते. चांगली बॉलिंग सिद्धार्थची. 2 ओव्हरमध्ये फक्त 12 रन दिले आणि 2 विकेट्स घेतल्या. 4 ओव्हरचा खेळ संपला. रन आहेत 27. 6 विकेट गमावल्यानंतर बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुकसे. बिल्कुल, अगर 4 ओवर में हम देखते हैं तो केवल 27 रन. एक चिंता का कारण ये है बंटी स्पोर्ट कुकसे के लिए, नीलेश देसले फैम के टीम के लिए, कि उनके 6 विकेट गिरे. सिर्फ विजय पारधी वहाँ पे मौजूद हैं जो कभी भी गेयर बदल सकते हैं. विशाल सिंगल से उनका साथ निभा रहे हैं. कल दोस्तों ठीक 10 बजे देखना ना भूलिए. कल सुपर डे है, फाइनल डे है. बाली ट्रॉफी आए दिन बाहर का पहला सेमीफाइनल मुकाबला 40+ से पुरुषोत्तम इंटरप्राइजेस और गावदेवी भादवड़ के बीच में. दूसरा सेमीफाइनल मुकाबला 11 बजे. आज के जो मैच है जय बजरंग कारिवली और जॉली कामतगर की विजेता टीम टकराएंगी जय हनुमान टेम्बोली से. कल
तीसरा मुकाबला ग्रामीण का सेमीफाइनल, व्हाट अ मैच। गुड बॉय केवनी दिवे पहला सेमीफाइनल और बालाजी स्पोर्ट सरौली के बीच में। कल ग्रामीण से दूसरा सेमीफाइनल। जो अगले 2 मैचेस हैं चैनू दादा वेले और अष्टविनायक ठाकुरपाड़ा, साहिंस कारबाड़ और गावदेवी ओली, इनकी विजेता टीम के बीच में। कल 5वां मुकाबला, पहला सेमीफाइनल रहेगा सिटी क्रिकेट से मौली स्पोर्ट, और ये जो मुकाबला चल रहा है इसकी विजेता टीम, इसका मतलब एक क्वार्टर फाइनल मुकाबला चल रहा है। कुणाल, दिस इज द क्वार्टर फाइनल मैच। विजय आता स्ट्रायकिंग एंडला खेळतो आणि अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल. रन झालेले आहेत आता 28 आणि मागच्या काही बॉलमध्ये सिंगल आलेले आहेत. Great bowling from Akshay. Is called wide, but Akshay bowled excellent. He claimed the hat-trick in previous match. He claimed the hat-trick. विजय पारधी आता बॉलिंग बॅटिंग करण्यासाठी तयार. अक्षय बॉलिंग करतोय आणि पहा विजय पारधीच्या बॅटमधून बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. विजयने मागच्या मॅचमध्ये देखील अशीच बॅटिंग केली आणि याही मॅचमध्ये आता आपले हात खोललेले आहेत आणि पहिला षटकार येतोय त्याच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 34. पहला ब्लास्ट उनके बल्ले से. आइए देखते हैं, बहुत ही ताकतवर पुल जा रही है सजनी गई साजन के घर। और जी हाँ। कल दूसरा सेमीफाइनल मुकाबला जो देखेंगे आप, आरडी 444 और जॉली कामतगर की विजेता टीम और सोना देवी और भरत वल की विजेता टीम। 4 बजे पहला फाइनल, 5 बजे दूसरा फाइनल और 6 बजे तीसरा फाइनल। इस मरतबा अच्छी वापसी थी। यॉर्कर लेन की गेंद छोटी बैकलिप से डिग आउट किया, थ्रो पहुंचा, लेकिन इसे कहते हैं चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, बल्कि चुरा लिया है तुमने जो रन को। सही रन अगदी चोरून काढलेली पाहायला मिळते. विजय पारधी तसं पाहिलं तर आक्रमक बॅट्समन आहे आणि त्याने दाखवलं आहे. मागच्याही मॅचमध्ये त्याने आक्रमकता सिद्ध केली. याही मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून षटकार येतोय. अक्षय तसा पाहिला तर एक चांगला बॉलर आहे, परंतु एक खराब बॉल आणि त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीमची धावसंख्या 35, 6 विकेट गमावल्यानंतर. आणि या 10 बॉलमध्ये जर कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 25च्या आसपास जर रन केले तर सिद्दीक सर 60च्या आसपासचं टार्गेट, 55 आणि 60च्या मधलं टार्गेट मात्र फाइटिंग राहील या मैच में। यस, आई एम सेटिस्फाई, क्योंकि बंटी स्पोर्ट्स के जो गेंदबाज हैं उन्होंने पूरा बाली ट्रॉफी में गेंदबाजी अच्छी की है, लेकिन अबव 50 इज मोस्ट कंपल्सरी। अगदी बरोबर, 50 पेक्षा वर जावंच लागेल आणि तसा प्रयत्न करावा लागेल। चला पहिली वॉर्निंग तुम्हाला देण्यात येते, वेळ थोडासा कमी घ्या। टीम साईश खारबाव, साई स्पोर्ट्स खारबाव वर्सेस बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुकसेच्या दरम्यान ही मॅच। ऑन साइडला फटका चांगला आहे, गॅप मधून जातोय, डीप मध्ये फिल्डर धावतात बॉलच्या मागे, बॉल जिंकेल रेस, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, चांगला बॉटमहँडचा वापर, रन मिळतील 4, हा येतोय चौकार। कमाल का शॉट खेला वहाँ पर, ये देखा कि मिड ऑन सर्कल में खड़े हैं, सीधे प्लेट से बैटिंग पावर प्ले चलता हुआ इनफील्ड को भेजती हुई गेंद दूसरे तीसरे बाउंस पर चली गई, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, 4 रन। बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे, त्यामुळे बॉटमहँडचा खूप चांगला वापर करता मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये होता, त्याचा खूप चांगला फायदा घेतला बॅट्समन विशालने। याला म्हटलं जातं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, कमी रिस्कमध्ये तुम्हाला मॅक्झिमम रिझल्ट मिळतो आणि तेच इथे दाखवले विशालच्या या स्ट्रोकने। 4 रन इथे मिळतात, टीमची धावसंख्या 39-39। आता कुठेतरी संघर्षाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, रन बनायला लागलेले आहेत आणि मी मगाशीच उल्लेख केला 55 ते 60 च्या आतमध्ये मधोमध जर धावसंख्या राहिली तर मॅचमध्ये मजा येईल। राऊंड लेफ्ट ओव्हर द विकेट, आणखीन एक चांगला फटका, टायमिंग चांगलं जुळलंय असं वाटतंय, डीप मध्ये फिल्डर आहेत, हो टायमिंग चांगलं जुळलंय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मॅक्सिमम बाली ट्रॉफी षटकार। मस्तक पे दस्तक, हार्ट ऑफ भिवंडी वहाँ पर थे, हार्ट ऑफ भिवंडी का भी दिल धड़का होगा जब गेंद आई होंगी उनके सर के ऊपर। मस्तक पे दस्तक, फॉलो थ्रू कितना अच्छा है, और ये देखिए विशाल का विशाल स्ट्रोक, और ये देखिए जंप किया था दीपक मडवी ने, लेकिन गेंद सर पे से चली गई।
क्लीन हिट याला म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. जिथे खेळायचं होतं तिथे डोकं किती स्थिर होतं, नजर किती स्थिर होती, आणि दीपकलाच पाहिलं होतं आणि त्याच्याच डोक्यावरून बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालच्या बॅटमधून या 2 बॉलवर 10 रन आलेत. ही जमेची बाजू बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुकसे असाच खेळलेला आहे या पूर्ण बाली ट्रॉफीत. कुणाल कल 1 रन दे के 4 विकेट लिए थे अक्षय पाटिल ने हैट्रिक के साथ, लेकिन आज का दिन उनके लिए कुछ अलग लग रहा है. दिवस वेगळा आहे, रात्र वेगळी आहे. आणि याही वेळेला आणखीन एक मोठा फटका. आता लॉंग लेगला बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि आणखीन एक दमदार चौकार येतोय. टीमची धावसंख्या आहे 49. बैठक, इसे कहते हैं बैठक. व्हाट अ शॉट, क्या शॉट खेला है, और एग्जीक्यूशन कितना अच्छा था वहाँ पर. ये देखिए खाली क्षेत्र में वैकेंट एरिया, थोड़ा रिस्की स्ट्रोक था. रिस्क तो लेना होगा क्योंकि 5वां ओवर चल रहा है. 49 रन स्कोरबोर्डवर आहेत. आता आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो त्या दिशेने वाटचाल तर झाली आहे रन बनवायला. आणि पॉवर प्लेचा किती चांगला वापर केला आहे. पॉवर प्लेमध्ये अक्षयला अगदी आसमानच दाखवलेत. आणखीन एक मोठा फटका. याही वेळेला साऊंड पहा बॅटमधून काय आलाय. साऊंड बरोबरच लिहिलेला आहे. तर बॉलवर 6 रन. षटकार. आपको लगता नहीं कि मानो इंग्लैंड के मॉर्गन आ गए हों बाली ट्रॉफी में. जिस तरह इस शॉट की फिनिशिंग को देखिए, क्या शॉट खेला है. ये देखिए बिल्कुल हूबहू मॉर्गन की तरह गेंद को स्वंग कर दिया. आउट ऑफ पार्क 6 रन. फंटास्टिक टाइमिंग और फॉलो थ्रू तो बहुत अच्छा था और ताकत का भी भरपूर इस्तेमाल. स्विंग देखिए बल्ले का, गेंद बल्ले से निकली, उस पर मोहर थी 6 रनों की. ये बंटी का क्रिकेट है जिसने अब बजा दी है खतरे की घंटी. अगदी बरोबर आहे. हे बंटी स्पोर्ट्सचं क्रिकेट आहे. आणि तुम्ही इयन मॉर्गनचा नुकताच उल्लेख केला. आता जी ODI चालू आहे पुणेमध्ये तो त्याच्यामध्ये नाही आहे. कदाचित तो इथे आला आणि तो अंगात आहे सध्या. मी म्हणेन बॅट्समन विशालच्या ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आहे. इंजुरीमुळे थोडासा या मॅचमध्ये खेळत नाही आहे, परंतु इथे विशालची काय बॅटिंग सुरू आहे. 10 बॉलमध्ये 26, 260चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. 4 ओव्हरमध्ये 27 रन होते. साहेबा मोमीन आम्हाला सांगतात आमचे गुणलेखक. आणि या एकाच ओव्हरमध्ये रन आलेले आहेत 28. म्हणजे पहा, मॅच बदलायला, क्रिकेटचा खेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. फक्त 5 मिनिटं पुरेशी असतात एका ओव्हरसाठी. ठीक है, भले से नसीब देर से बदले, लेकिन क्रिकेट में खेल बदलने में, पलटवार होने में देरी नहीं होती. वेळ प्रत्येकाची बदलते, परंतु वेळ यायला देखील वेळ लागतो. हेच इथे पाहायला मिळालं. क्या बात है कुणाल दाते, क्या बात है. एक्सलेंट. लास्ट ओव्हर आणि आता हर्षद पाटील. देखिए कुणाल दाते, 13वां दिन है. मैं ज़रूर चाहूँगा कि जब भी समय मिले आपका सबसे मशहूर स्लोगन ज़रूर सुनाएंगा जब माइक हमारे ग्राउंड के ऑन हो जाए. लोका घराची विटा पण नाही सोडतात. 55 रन झालेत. 5 ओव्हरचा खेळ इथे संपल्यानंतर 6 विकेट गमावलेल्या आहेत. हर्षद लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करताना दिसेल. हर्षदने इम्प्रेस केले मला, कारण प्रत्येक मॅचमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसली आहे त्याच्या बॉलिंगमध्ये. चांगली बॉलिंग तो करताना दिसला. कधी आतमध्ये बॉल वळवतो, कधी बाहेर बॉल काढतो. आणि इथे पहिल्या बॉलवर मात्र सिंगल आली आहे. पहा, लेग ब्रेक टाकला होता, बाउन्स चांगला मिळाला होता. एज घेतल्यानंतर बॉल मागे गेला आणि तिथे 1 रन कंप्लीट केली आहे. रन झालेले आहेत 56. अब तक 56. हमारे बीच में 2 बहुत ही मशहूर शायर अफजल इलाहाबादी और हमजा अलबे पहुंच चुके हैं. हम आपका हमी के दिल से इस्तकबाल करते हैं. 6वं षटक सध्या सुरू आहे. आणि ज्या धावसंख्येवर मी चर्चा करत होतो, 55 पेक्षा जास्त आणि 60च्या मध्ये, त्यापेक्षा जास्त रन करण्याचा प्रयत्न आता नक्की बंटी स्पोर्ट्स करताना दिसेल. कारण विजय मैदानामध्ये आहे, विशाल मैदानामध्ये आहे. दोन्हीही बॅट्समनच्या इनिशियलकडे आपण जर पाहिलं तर विक्ट्रीचे साईन आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावेळेला आउट होईल असं वाटतंय. यस, फलंदाज बाद. लेफ्ट हँडेड बैट्समैन विशाल बैक टू द पैविलियन. देखिए गुगली किया था वहाँ पर. आप देखिए, आप ऑफ ब्रेक गेंद थी, गुगली थी, बाहर निकल रही थी. यही कारण था कि विशाल समझे थे कि टर्न होकर अंदर आएंगी. गुगली गेंद थी और एज लेकर, लेकिन विशाल ने वो काम कर दिया है जो काम उनको सौंपा गया था. अगदी बरोबर आहे. विशालने त्याचं काम केलं. विशालने दमदार बॅटिंग केली. लाजवाब खेळ त्याने साकारला. आणि 11 बॉलमध्ये 26 रनची खेळी करत असताना 236चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट राहिला. वेल प्लेड विशाल. टीमची धावसंख्या 56.
56 आणि नवीन बॅट्समन आता योगेश दोंदे मैदानामध्ये खेळण्यासाठी येतील. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की हर्षदने इम्प्रेस केलंय. हर्षद प्रत्येक मॅचमध्ये मॅच्युरिटी लेवल त्याची वाढते. प्रत्येक मॅचमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्याचा असतो. बॉल दोन्ही बाजूला वळवण्यामध्ये त्याच्याकडे क्षमता आहे. गोगली खूप चांगल्या पद्धतीने तो टाकतो. मगाशी उल्लेख केला होता सिद्दीक बाबे यांनी. यावेळेला फटका हवेत. डीपमध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला आणि एक चांगलं जजमेंट असलेली कॅच पकडली जाते. अक्षयच्या माध्यमातून बॅट्समन आउट होईल. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आणि दोन्हीही मला वाटते सेट बॅट्समनला बाहेर पाठवलंय. या अगोदरच्या बॉलवर विशालला आणि आता विजय पारधीला. देखिए दोनों अच्छे बैट्समैन आउट है, लेकिन ये जो 3 गेंदें बची है ना कुणाल इस ओवर में, ये ऐसे है कि आपका पगार 30 तारीख को होना है और 20 तारीख से 30 तारीख तक आपके पास जो बैलेंस है उसको जितना कम खर्च करे उतना आपका फ़ायदा. गेंदबाज के लिए नसीहत है, और अगर बल्लेबाज चाहे तो एडवांस में उठा सकता है. नाही पण डेथ ओव्हर ज्यावेळेला चालू आहे तर मी या ओव्हरचं विश्लेषण असं करेन की आत्तापर्यंत एकच रन दिली आहे. कम खर्चा ज़्यादा चर्चा. क्या बात है, कम खर्चा. और हर्षद पाटिल ने बहुत मुतासिर किया है, चाहे वो सिटी क्रिकेट में साइंस खारबाव से खेले हो, चाहे वो अपने ग्रामीण से खेले. हालांकि उनकी ग्रामीण की टीम हारी है. बहुत जेन्युइन लेग बॉलर है और वो इस वक्त हैट्रिक पे आ गए हैं, वो भी 2 बड़ी विकेट. आणि दोन्हीही सेट बॅट्समनला त्यांनी पाठवले. दोन्हीही मोठ्या बॅट्समनला त्याने परतीचा प्रवास करायला लावला. ही इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकची संधी आहे हर्षदला. हॅट्रिक तो कंप्लीट करेल का, क्लेम करेल का? बॉल तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉल मागे येतोय. विकेट किपरच्या देखील पायाला लागलाय बॉल. पाहूया अंपायरचा सिग्नल काय येईल. म्हणजे बॅटला लागलाय असं वाटतंय. येस, बॅटला ब्रश झालाय असं अंपायरचं मत येते, कारण कुठला सिग्नल आलेला नाहीये शकील कोटी यांच्या माध्यमातून. और सबसे बड़ी बात है कि आपने देखा था कि अनिल कुंबले जब लेग ब्रेक करते थे उसके बीच में उनका जो क्वेकर वन था वो बैट्समैन को बोल्ड करता था, और हर्षद भी कभी कभी उसी तरह का क्वेकर वन डालते हैं. अगदी बरोबर आहे. काल त्याचा क्विकर वन मी पाहिला जो बोल्ड करून गेला होता एका बॅट्समनला. यावेळेला थोडासा ओरपीचच बॉल होता. फ्लाईट जास्त दिली होती. मागे जातोय बॉल. 1 रन चोरून काढली जाते सिंगल बरोबर. टीमची धावसंख्या आता आहे 58. पहा, मी 55 ते 60च्या मध्ये सांगत होतो तेवढीच धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आलेली आहे आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. लेकिन मेरा अपना मानना है कि एक ऐसा टोटल बना लिया है जहाँ पर साइंस खारबाव के बल्लेबाजों को टेस्ट कर सकती है गेंदबाजी, और मेरा अपना मानना है ये मैच भी कट टू कट रहेगा. योगेश दोंदे आता लास्ट बॉल खेळताना दिसेल या ओव्हरचा. या ओव्हरमध्ये रन खर्च केलेत फक्त 3. शेवटच्या बॉलवर चांगला फटका. डीपमध्ये फिल्डर आहेत. 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय. विकेट किपर एंडला बॉल येतोय मागे. 2 रन इथे पूर्ण होतील आणि आता 3ऱ्या रनचा प्रयत्न सुरू केलाय. बॅट्समन आउट होईल. एक्झॅक्ट 61 रनचं लक्ष्य आहे. आणि आता जाऊया लगेचच आमच्या टॉस बॉक्समध्ये. तिथे जुळले जातील हरीश पंड्या सर आणि त्यांच्याचबरोबर रेश्मा मयेकर. नेक्स्ट मॅचचा होईल टॉस, जिथे खेळतील टीम चैनूदादा गावदेवी वेल्ले आणि अष्टविनायक ठाकूरपाडा. शुभ संध्या मित्रांनो. बाली ट्रॉफी 2021मध्ये आता एक ग्रामीण क्रिकेटचा फ्लेवर आपण घेऊन येणार आहोत. एका बाजूला अष्टविनायक ठाकूरपाडा तर दुसऱ्या बाजूला चेनू दादा गावदेवी वेहळे हे संघाचं नाव आहे. माझ्या जोडीला रेश्मा मयेकर जुळलेले आहेत. आम्ही उभे आहोत 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये. त्याचे पुरस्कर्ते आहेत मुशीर नाचन सादात पटेल आणि विष्णू चंदे. आणि नाणेफेकसाठी आता आपण सज्ज होणार आहोत. आमचे मॅच रेफरी आझिम हमदुल्ले यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमचे जे पाहुणे आहेत त्यांना मी बोलवू इच्छितो. सन्माननीय संदेश ठाकरे आणि शाहिद पापा. O2 लाईव्ह. संदेश ठाकरे आणि शाहिद पापा यांनी उपस्थित राहायचं आहे.
विनंती असेल मान्यवरांना की 5 फॉर्च्यून टॉस बॉक्समध्ये त्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट आइए मॅचचा आम्ही शाहिद टॉस भाई. करणार आहे. शाहिद भाई आइए, जुमा मुबारक आपको. और पता चला कि आप पिछले कुछ दिन मसरूफ़ रहे, लेकिन आज जुमे के दिन आप आए, बाहर आई. संदेश ठाकरे जी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. स्वागत आहे दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना आणि मान्यवरांना. टॉस कॉईन दाखवू इच्छिते. सो कॉईनच्या एका साईडला आहे बाली ट्रॉफी की शान अल्ताफ बाली आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे ZP यानी की जिल्हा परिषद. सर, डू दी ऑनर. वेळे या संघाचा कॉल आहे. AB इज अ कॉल अँड इट्स अ AB. शुक्रिया. आइए अब शाहिद पापा के शुभ हाथों से फाद दलवी मनसब मुल्ला रोलेक्स मेडिकेयर का ये किट बैग, और संदेश ठाकरे जी के सुपुत्र उनके हाथों जॉली डिज़ाइनर इनका 20% डिस्काउंट वाउचर, और शाहिद पापा के हाथों डी साकरिया का 20% डिस्काउंट वाउचर. शुक्रिया शाहिद भाई और संदेश जी. मंच पर विराजमान होकर आप बाली ट्रॉफी का मज़ा लीजिए. धन्यवाद पुन्हा आमच्या सगळ्या मान्यवरांना. चेनूदादा गावदेवी वेहळे, आपण नाणेफेक जिंकली आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. आणि रात्रीची मॅच आहे, 4 ओव्हरची आहे, पूर्ण तयार आहात का? म्हणजे आज जे काय करायचं ते आजच करायचं आहे? 100%. कारण की बाली ट्रॉफी परत एकदा वर्ष थांबायला लागेल, फायनल बघण्यासाठी वर्ष थांबायला लागेल, म्हणून यंदाच जाण्याचा प्रयत्न करू. नाही, नक्की. असं म्हणतात ना की आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. बघूया चेनू दादा गावदेवी वेळेसमोर अष्टविनायक ठाकूरपाडा. ठाकूरपाडा संघाचे संघनायक माझ्यासोबत जॉईन आहे. आज ठाकूरपाड्यामध्ये जल्लोष करायचं आहे का? हो, नक्की जल्लोष तर करायचंच आहे आणि जल्लोष करून आम्ही गावाला खूप आनंद करणार आहे. नक्कीच. सो वेहळे आणि ठाकूरपाडा दोन्ही गावांमध्ये होणार आहे हा घमासान युद्ध. न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स. वेहळे संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण हा कौल घेतलेला आहे. बघूया किसकी होती है जीत और किसकी होती है हार. तोपर्यंत जाणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 5 फॉर्च्यून टॉस बॉक्स. दुसऱ्या डावाची सुरुवात होते. पहिल्या डावामध्ये बंटी स्पोर्ट्स संघाने 6 षटकामध्ये 60 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिले. 60 धावांचा धावफलक उभा केलेला आहे आणि 61 धावांसाठी टार्गेट सेट केले, ते म्हणजेच साई स्पोर्ट्स खारबाव संघासमोर, आणि ते टार्गेट 36 बॉल्समध्ये पूर्ण करावे लागतील. तर एक चांगलं क्रिकेटची मॅच आहे. बंटी स्पोर्ट्ससाठी देखील थोडीशी कौतुकाची गोष्ट का म्हणतोय मी, कारण स्टार्टिंग ऑर्डर कुठेतरी चला मॅच ऑन करायचं आहे, मॅच रेफरीची अधिकृत सूचना येते की मॅच ऑन करायचं आहे. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स एक 2 मिनटं घेणार आहे. आपल्यासोबत मित्रांनो SK स्पोर्ट्सचे शादाब कोटकर, जे आपले टेनिस क्रिकेट होलसेलर आहेत, त्यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप स्पॉन्सर केलं, त्यांचं स्वागत. आपल्या जोडीला नरेंद्र चौधरी साहेब उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. सुभाष ठाकरे, हिरेन ठाकरे आणि धीरेन ठाकरे ज्यांनी उद्यासाठी 6 फॅन्सी प्राईज स्पॉन्सर केले, त्यांचं स्वागत आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू हरीशजी. चला प्लीज मॅच ऑन करायचं आहे, कारण आज यानंतरसुद्धा आम्हाला खूप साऱ्या मॅचेस कंप्लीट करायचे आहे. 36 बॉल्समध्ये 61 धावा पूर्ण कराव्या लागतील, ते म्हणजे साई स्पोर्ट्स खारबाव संघाला. आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत, ते म्हणजे नंदन पाटील आणि अक्षय पाटील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयास झाला होता. पहिला बॉल खूप चांगल्या रीतीने हाताळला आहे, चेंडूला वेग दिला होता आणि यशरेश देखील प्रॉपर पोझिशनमध्ये. पहिला बॉल डॉट. देखिए मनीष सर, बंटी की जो गेंदबाजी है वो बहुत बढ़िया है. कल हमने देखा किस तरीके से बालाजी स्पोर्ट्स के सभी बल्लेबाजों को चकमा दे दिया और मैच को जीत लिया. यावेळेस स्ट्रेट डाउन द ग्राउंड बॉल निघून जातोय, तो म्हणजेच लॉंग ऑन सीमारेषेच्या पार. 1 बाउन्स चौकार. ये भी नहीं भूलना चाहिए कि सामने कौन है. नंदन पाटिल, किंग ऑफ सर्कल कहा जाता है जिन्हें. आणि किंग ऑफ सर्कलच्या सोबतच त्यांच्या या हंगामातला 6 बॉलचा 6 चौकारांचा विश्वविक्रम म्हणणार नाही, भिवंडी विक्रम आम्ही म्हणू शकतोय. तर चांगली फटकेबाजी आहे. चौकारांसाठी ओळखला जातो नंदन पाटील, आणि हा असा एकमेव फलंदाज आहे जो षटकाराऐवजी चौकारांवर जास्तीत जास्त विश्वास ठेवतोय. धावसंख्या 4. नंदन स्ट्राईकवर असेल. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. या पहिल्या षटकातला पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे. आपण जर क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर 5 क्षेत्ररक्षक हे ऑफ साईडला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात केले गेलेले आहेत. ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आत, 1 क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला आणि 1 क्षेत्ररक्षक मिड विकेटला. धावसंख्या 4 झाले. पुढचा बॉल निलेशचा, राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस मात्र तितकासा प्रॉमिसिंग जाणवला नाही. अपील केली जाते पंचांकडे, पण मात्र कुठेतरी स्वतःवर नाराज आहे नंदन, कारण बॉलचा टर्न बघा, खूप चांगल्या अँगलने हा बॉल टर्न झालाय. फ्रेम में लगाना चाहिए इस गेंद को. कल तकदीर माली ने भी बढ़िया गेंद की थी बाजिल शेख को जिस गेंद पर बोल्ड किया था. बहुत खूबसूरत गेंद, बहुत खूबसूरत गेंद. बघा नबीलजी, सोन्याचे कितीही तुकडे केले तरी त्याची किंमत कमी होत नाही आणि निलेशने दाखवून दिलं की मी देखील एक महत्त्वपूर्ण फाईटबॅक देणारा गोलंदाज आहे बंटी स्पोर्ट्स संघासाठी. पहिल्या बॉलवर डॉट, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर तिसरा बॉल डॉट. निलेश यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने उडवून दिलाय बॉलला मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार षटकार. बहुत बढ़िया स्ट्रोक, निकल के मारा था, खींच के मारा ऑफ स्टंप के बाहर की गेंद को, भेज दिया कॉ कॉर्नर के ऊपर से 6 रनों के लिए. एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ इस वक्त नंदन और नीलेश के बीच में. बघा सामन्याचं महत्त्व होळकून हा खेळ केला जातो नंदन पाटीलच्या माध्यमातून, कारण त्यांना माहिती आहे 60 धावांचा पाठलाग करताना शेवटी डोकेदुखी ठरू नये, होऊ नये म्हणून सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी आक्रमक पवित्रा घेतला जातोय. आतापर्यंत 4 बॉल्स खेळलाय नंदन आणि 4 बॉलमध्ये 10 धावा बनवलेल्या आहेत. बहुत अच्छी शुरुआत है इस वक्त साइस स्पोर्ट्स खारबाव के लिए. पहले ओवर का खेल चल रहा है, स्कोर है 10 रन. आणि नक्कीच कुठेतरी विचार करायला प्रवृत्त केलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्ड क्लिअर करून बॉल निघून जातोय, तो म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकाराच्या नंतर चौकार. बहुत बढ़िया बल्लेबाजी. ये देखिए किस तरीके से शॉट को अंजाम दिया था. इनफील्ड के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. किंग ऑफ सर्कल नंदन पाटिल अपने सुर और ताल में बल्लेबाजी करते हुए. सर्कलसाठी सर्वात महत्त्वपूर्ण पर्याय मी तर म्हणेन साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडे हाच आहे नंदन पाटील, जो सर्कलचा खूप चांगला फायदा उचलत धावसंख्येला आकार देतोय. यावेळेस हवेत खेळले, कुठेतरी मिस टाइम होतोय, खूप काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी सरसावतोय आणि पहिला हादरा बसतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाला 14 धावा असताना. ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, खींच के मारना चाहते थे, घुटना टेक तमाशा देख, लेकिन वहां पर फंस गए नंदन पाटिल. अच्छा कैच अंजाम दिया डीप में मयूर पाटिल ने. बघा नबीलजी, आक्रमकतेला संयमाची सुद्धा जोड असायला हवी. जर तुमच्याकडे अटॅक आहे तर तुमच्याकडे टेम्परामेंट देखील असणं तितकंच गरजेचं आहे, कारण धावा झाल्या होत्या नबीलजी, ज्या आपण पाहिलं तर आस्किंग रेट जवळपास 10चा आहे, तर धावा झाल्या होत्या. कुठेतरी 14 धावांवर धावफलक पोहोचला होता. शेवटच्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि मिडविकेट रिजनमध्ये झेल देऊन बाद झाल्या फलंदाज नंदन, आणि नंदनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज इन होतोय प्रणय पाटील. वंडरबॉय ऑफ खारबाव तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 14. नीलेश यादव भी तो विकेट टेकर गेंदबाज है और बहुत कम समय ऐसा हुआ है कि नीलेश यादव की पहली ओवर में किसी बल्लेबाज ने उन्हें 15 के ऊपर रन बनाए. आणि ही पहिली वेळ असू शकली असती जर शेवटच्या बॉलवर धावा आल्या असत्या तर, पण शेवटच्या बॉलवर विकेट घेतला गेलाय आणि ह्या विकेटचं महत्त्व खूप जास्त आहे, कारण नंदन ज्याने एक चांगली स्टार्ट मिळवून दिली होती साई स्पोर्ट्स खारबाव संघाला, त्याला लवकरात बाद करण्याचा प्रयत्न बंटी स्पोर्ट्स संघाकडून वारंवार केला जात होता आणि पहिल्या षटकाच्या शेवटाला का होईना तो प्रयत्न यशस्वी होतोय. आता गरज आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाला विजयासाठी 30 बॉल्समध्ये 47 धावाची. वेले के कैप्टन गांवदेवी वेले के कैप्टन आपको मैच रेफरी से आकर संपर्क करना है कमेंट्री बॉक्स के नीचे. दूसरे ओवर के लिए मयूर पाटिल को बुलाया गया गेंदबाजी के लिए. मैन फ्रॉम कुक से पीटीसी क्रिकेट के बहुत मशहूर गेंदबाज, टॉप क्लास के. देखना इस मैच में क्या करते. सामना करेंगे अक्षय, प्रणय सामना करेंगे. इस मरतबा स्लॉक स्वीप करना चाहते थे, घूमती हुई गेंद तेज निकल गई विकेटों के ऊपर से, विकेट कीपर के पास डॉट के रूप में. बंटी स्पोर्ट्सकडे खूप चांगला स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक आहे, म्हणूनच की काय या 56 धावा पूर्ण करताना सुद्धा नाकी 9 येऊ शकतील साई स्पोर्ट्स खारबाव संघाला. माफ करा 61 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि कुठेतरी नाकी 9 येऊ शकतील, कारण बंटी स्पोर्ट्सचा बॉलिंग अटॅक जबरदस्त स्ट्रॉंग आहे. आमचे गुणलेखक साहेबा खूप दर्जेदार कामगिरी करतात गेल्या 13 दिवसांपासून. मयूर पाटिल मोड़ते हुए, इस मरतबा यॉर्कर लाइन की गेंद थी, बैकलिफ्ट को नीचा किया, मोड़ दिया गेंद को ऑन साइड पर. 1 से ज़्यादा कुछ भी नहीं, 1 रन से स्कोर 15 पर पहुंचा है. 1 विकेट के नुकसान पर साइंस खारबाव 61 के लक्ष्य का पीछा कर रही है.
कुठेतरी इनफिल्डच्या आतलंच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते या दुसऱ्या षटकामध्ये. इनफिल्डच्या बाहेर मात्र ड्राईव्ह कनेक्ट होत नाही आहे. खूप दर्जेदार गोलंदाजी मयूरची होते. पहिला बॉल जो दुसऱ्या षटकातला हा डॉट होता, त्यानंतर एक सिंगल आहे आणि कुठेतरी सामन्याचं महत्त्व ओळखून मयूर पाटील गोलंदाजी करतोय. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण पाहू शकता ग्रीन LED लाईट ब्लिंक होते, म्हणजेच काय हा दुसरा मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले आहे. ये सब अल्ताफ बाली सर की देन है. हमारे बीच में कयाम शेख साहब आ चुके हैं. वेलकम. बाली ट्रॉफी 2021 में आपका हार्दिक स्वागत है. इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है. रन के लिए निकल पड़े, 1 रन ज़रूर पूरा किया है. वाइड घोषित किया अंपायर ने. 2 रन मिलेंगे. इन 2 रनों से स्कोर 17 पर पहुंचा है. स्लॉक करण्याचा प्रयत्न झाला होता, पण लेग स्टिक सोडून जाणारा बॉल असल्या कारणाने पंचांनी निरीक्षण केलं आणि परीक्षण केल्यानंतर वाईड बॉलची घोषणा केली. धावसंख्या 1ने पुढे सरकून पोहोचते 17 या आकड्यावर. अजूनही 28 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे विजयासाठी साई स्पोर्ट्स खारबावला. पर सामना करेंगे मयूर पाटिल का. फिर एक बार अच्छी गेंद, शरीर से दूर खेलना चाहते थे. कॉट बिहाइंड की अपील. अंपायर तस से मस नहीं. डॉट गेंद. यस, तुमचा अधिकार आहे तुम्ही अपील करणं, पण मात्र पंचांचं देखील खूप चांगलं लक्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती होते. धावफलक सामलाय तो म्हणजेच 17 या आकड्यावर. 4 गेंदों में अब तक केवल 3 रन खर्च किए मयूर पाटिल ने. 3 गेंदों में. चौथा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर पाटील सज्ज होतोय पंचांच्या डावीकडून. प्रणय हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे, पण त्याची देखील कुठेतरी कोंडी झालेली आहे गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. फिर एक बार अच्छी गेंद, घूमते रह गए बल्लेबाज, समझ ही नहीं पाए. डायरेक्ट हिट, लेकिन 1 रन जरूर पूरा किया है. ॲडव्हर्टायझरची आठवण होते, घूमते रही जाओगे. बघा, फिरून मारण्याचा प्रयत्न झाला होता, बॉडी रोल करून हा स्ट्रोक कनेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण मात्र शेवटच्या क्षणी बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालाय जरूर, पण धावा मिळतात ते म्हणजेच फक्त 1. धावसंख्या झाले 1 गडी बाद 18. 18 रन. दूसरे ओवर का खेल चल रहा है. अब रनों पर रोक लगा दी है वहाँ पर मयूर पाटिल ने. जिस तरीके से शुरुआत बहुत अच्छी दी थी नंदन पाटिल ने. या सुरुवात तर चांगली झालीच होती. फिर एक बार अच्छी गेंद, फुलर लेन की गेंद थी, खोद के निकाला. इनफील्ड के ऊपर से गेंद जा रही है डीप में. दूर से खिलाड़ी आए, बढ़िया फील्डिंग, रोका है गेंद को सर्कल के अंदर. बाउंड्री के बाहर नहीं जाने दिया और टीम के लिए बचाए 2 रन. बंटी स्पोर्ट्सचं डेडिकेशन खूप चांगलं जाणवते आणि सहजासहजी मॅच सोडणार नाही हा दर्शवणारा एफर्ट तुम्हाला पाहायला मिळाला आहे. खूप वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावला होता आणि सीमारेषेच्या अगदी अलीकडे हा बॉल अडवून आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. धावसंख्या झाले 1 गडी बाद 20 धावा. पाच बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मयूर पाटील. इस बार निकल के मारना चाहते थे. प्लेड ऑन, बोल्ड. जबरदस्त गोलंदाजी मयूरची आणि बाद होते फलंदाज अक्षय धन्यवाद. पाटील. धन्यवाद कमेंट्री बॉक्स. दोस्तों, इस वक्त पायनियर स्पोर्ट्स द्वारा आयोजित बाली ट्रॉफी 2021 में हमारे बीच उपस्थित होने जा रहे सम्माननीय सुजीत नामदेव पाटिल खांडवाल NK स्पोर्ट्स, जिन्होंने ग्रामीण क्रिकेट का दूसरा इनाम हमें स्पॉन्सर किया है और उनका किसी भी वक्त यहाँ आगमन होने जा रहा है. उनके स्वागत के लिए उत्सुक है पायनियर स्पोर्ट्स और किसी भी वक्त उनका यहाँ पर आगमन होगा. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू हरीशजी. 24 बॉलमध्ये 41 धावांची गरज आहे. दोन्ही संघ प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. नेहमीच म्हणतात ना की वाढण्याआधी रुजावं लागते आणि चमकण्याआधी झिजावं लागते. दोन्ही संघ मात्र तितकीच मेहनतीने हे प्रयत्न करत आहेत.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या धावगतीने 20 धावा बनवलेल्या आहेत साई स्पोर्ट्स खारबाव संघाने. महत्त्वपूर्ण 2 फलंदाज बाद झाले. प्रणय अजूनही खेळपट्टीवर आहे आणि प्रणयची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज येतोय वीरेश. स्ट्राईकवर असेल बॅट्समन प्रणय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. अजय कदम. तिसरं षटक हाताळण्याचे अजय कदम येतोय. मिडियम पेस गोलंदाज आहे. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतो. स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रणय पाटील. तिसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी बॉलर तयार. यावेळेस हवेत खेळलंय. मिस टाइम फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक जजमेंट घेण्यासाठी येत आहेत आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा झेल पूर्ण करण्यासाठी आला होता क्षेत्ररक्षक, पण मात्र त्याच्या हाताला हुलकावणी देऊन बॉल मात्र निसटलेला आहे आणि या 2 धावा वेगाने परिपूर्ण केल्या जात आहेत. गोलंदाज मात्र या कामगिरीवर नाराज असेल. बिल्कुल खराब फील्डिंग मैं कहूँगा. ऐसी स्थिति में कैच छोड़ना टीम के लिए अच्छा नहीं. बघा कलेक्ट केला होता नबीलजी आणि शेवटच्या क्षणाला सरियाचं संतुलन बिघडल्यामुळे तो झेल निसटलेला आहे, पण 2 धावा मिळाल्यात आणि प्रणय पाटीलला एक जीवनदान मिळालेलं आहे आणि प्रणय पाटीलला या जीवनदानाचा किती फायदा होतोय त्याला आणि साई स्पोर्ट्स खारवा संघाला पाहूया. अजय कदमने चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न या तिसऱ्या षटकात केला होता. अजय पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न झाला होता. फॉलो थ्रूमध्ये खूप चांगला स्टॉप अजयचा होत आहे. कुठेतरी बांधून ठेवलंय नबीलजी या षटकामध्ये फलंदाजांना. गेंदबाजी बहुत अच्छी हो रही है इस वक्त बंटी स्पोर्ट्स की ओर से. हालांकि पहली ओवर में नीलेश ने 14 रन खर्च किए थे, उसके बाद मयूर पाटिल ने रोक लगाई, उसके बाद अब अजय 2 गेंदों में केवल 2 रन दे चुके. काही संघातले फलंदाज खूप चांगली कामगिरी करत असतात, पण तुरळक संघ असतात जे गोलंदाजांमुळे ओळखले जातात आणि त्यातला एक संघ आहे बंटी स्पोर्ट्स, ज्याची गोलंदाजी मात्र बहादर राहिलेले, आक्रमक राहिलेले आतापर्यंत या पूर्ण बाली ट्रॉफीमध्ये. धावसंख्या 2 गडी बाद 22. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर अजय. यावेळेस अजयच्या बॉलला पाठवून दिलंय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी असरदार दमदार षटकार. बहुत बढ़िया स्ट्रोक, बहुत बढ़िया स्ट्रोक. जिस शॉट की जरूरत थी वो शॉट लगाते हुए बल्लेबाज दबाव को छाट दिया. अब इस छक्के की धन्यवाद धन्यवाद कमेंट्री बॉक्स. सुस्वागतम 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 मित्रांनो. ग्रामीण क्रिकेट सुस्वागतम सुस्वागतम. आहे कारण आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सन्माननीय सुजित नामदेव पाटील NK स्पोर्ट्स खांडवाल, ज्यांनी आपल्याला ग्रामीण क्रिकेटसाठी द्वितीय पारितोषिक पुरस्कृत केलं आहे. आणि एवढंच नव्हे तर त्यांचा NK स्पोर्ट्स हा संघ स्पर्धेमध्ये खेळलासुद्धा आणि चांगली कामगिरीसुद्धा त्यांनी दाखवली. आज आपल्यामध्ये ते उपस्थित आहेत आणि साहेब आपलं स्वागत करत असताना आम्हाला खूप अभिमान वाटतोय. सुस्वागतम. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू सुजित नामदेव पाटील, ज्यांनी आम्हाला ग्रामीणसाठी सेकंड प्राइज स्पॉन्सर केलेला आहे. NK स्पोर्ट्स खांडवाल. पुन्हा एकदा बाली ट्रॉफी 2021 मध्ये आपलं स्वागत आहे. नाउ बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. यावेळेस ऑनसाईड टर्न करण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी क्षेत्ररक्षण चुकलं जाते आणि बंटी स्पोर्ट्स संघ देखील या महत्त्वपूर्ण षटकामध्ये चुका करतोय. या 4 धावाने धावपाला पुढे सरसावलाय 32 वर. रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय यावेळेस ऑनसाईडला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि क्षेत्ररक्षण व्यवस्थित होत नाहीये बंटी स्पोर्ट्स संघाचं. धावसंख्या झाली 2 गडी बाद 32 धावा. काय शाही स्वागत केलं जाते नबीलजी, बाली चषकातले जे पाहुणे येत आहेत त्यांचं काय शाही स्वागत केलं जाते? यही तो बाली ट्रॉफी की आन बान शान है. मेहमानों का स्वागत तो यहाँ सबसे बढ़ चढ़ कर होता है. जबरदस्त, खूप चांगलं कॅमेरावर देखील तुम्हाला पाहायला मिळालं. शाही स्वागत.
सुजित पाटलांचं आपल्याला पाहायला मिळते. गलझी मार्कवर पुन्हा एकदा अजय कदम तयार होतोय. पहिल्या 3 बॉलवर कुठेतरी चांगलं प्रदर्शन झालं होतं, पण त्यानंतर षटकार चौकार आलेला आहे आणि कुठेतरी या मॅचचा हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो नबीलची, हा षटकार आणि एक चौकार. बिल्कुल खराब फील्डिंग की थी वहाँ पर, जहाँ 1 रन था वहाँ 3 रन एक्स्ट्रा दे डाले. 5वा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा लो फुल टॉस लॉक केलं जातं बॉलला, क्षेत्ररक्षकाला हाय बॅक करत बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. देखिए पढ़ने का कैच छोड़ना कितना महंगा पड़ रहा है इस वक्त बंटी स्पोर्ट्स बोरिवली को. खरं तर कुठल्याच फलंदाजाची कॅच सोडायला नको, पण प्रणय सारख्या फलंदाजी तर नकोच नको आणि कुठेतरी त्याचं प्रात्यक्षिक दाखवते. जबरदस्त बहारदार फटकेबाजी केली जाते. या षटका जर उल्लेख करायचा झाला तर पहिल्या बॉलवर झेल सुटला होता, त्यानंतर 3ऱ्या बॉलवर षटकार, 4थ्या बॉलवर चौकार आणि 5व्या बॉलवर षटकार. धावसंख्या झाले साई स्पोर्ट्स खारबाव संघाची 2 गडी बाद 38. जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 19 बॉल 23 धावांची. ऐसे ही थोड़ी कहा जाता है मनीष सर, कैचेस विनिंग मैचेस. पुढचा बॉल. यावेळेस काहीसा मिस टाइम होते, बॉल पण निघून जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. कैच छूटने का भरपूर फायदा उठा रहे इस वक्त पढ़ने और धुआंधार बल्लेबाजी इस ओवर में. कितने रन आए साहिबा इस ओवर में? 22 रन. मैच का पासा पलट गया इस मैच ओवर में. 3 ओवरों की समाप्ति स्कोर है इस वक्त 42 रन 2 विकेटों के नुकसान पर साइस स्पोर्ट्स खारबाव. आइए क्या कुछ होता है अगली 3 ओवरों में, आइए सुनते हैं आगे की कहानी. द वॉइस ऑफ थाना जिला सिद्दीक बाबे सर और उनके साथ में आईपीएल के मशहूर कमेंटेटर कुणाल दाते सर, जिनके साथ बहुत कुछ सीखने को मिला. येस. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. स्वागत घ्यायचं आहे आता आपल्याला. तर मित्रांनो, खांडवल गावाचे उद्योगपती सुपुत्र सुजित नामदेव पाटील साहेब NK स्पोर्ट्स ज्यांनी आपल्यासाठी ग्रामीण क्रिकेटमध्ये 2य पारितोषिक पुरस्कृत केले आहे. आज बाली ट्रॉफीमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते उपस्थित आहेत आणि स्वतः इंजिनियर आहेत, हायली एज्युकेटेड, आणि त्यांचा सत्कार आपण करणार आहोत नईम शेख यांच्या शुभ हस्ते. आणि एक सुंदर ट्रॉफी म्हणजे सन्मान चिन्ह. करा आपल्या करिअरमध्ये अशा आमच्या शुभेच्छा आहेत. खांडवल गावाला अजून पुढे नेत जा अशा आमच्या पायनियर स्पोर्ट्सकडून लक्ष शुभेच्छा आहेत. बॅक टू क्रिकेट. धन्यवाद हरीश, धन्यवाद नबील एंड मनीष. ये गेंद इस मरतबा फ्लिक कर दिया गेंद को, बहुत खूबसूरत कलाइयों का उपयोग. आणि हा षटकार काय टायमिंग होतं फ्लिक शॉटवर विरेशच्या बॅटमधून. मयूर पाटीलचा स्लाइटली ओव्हर पिच बॉल, परंतु लेग स्टम्पवर पिचिंग होणारा बॉल होता आणि त्याला फ्लिक करत असताना पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम बाली ट्रॉफी षटकार. जाजिबुल नज़र स्ट्रोक. और इस वक्त जो कैच छूटा था प्रणय पाटिल का, वो महंगा पड़ा है. नॉन स्ट्राइक पर हैं, जिन्हें शुभात धुमाल ने वंडर बॉय ऑफ खारबाव का खिताब दिया है और वाकई में वंडर बॉय हैं. कमाल का शॉट खेला बैट्समैन वीरेश ने. इस मरतबा फिर आसमान में तान दिया है. क्या गेंद मैदान के बाहर? नहीं, अंदर ही रह गई और बढ़िया कैच. आतमध्येच राहिला बॉल, अंतर गाठता आलेलं नाहीये, उंची जास्त गाठली. बॉलने हवेत राहिला भरपूर वेळ आणि हाही बॉल तसं पाहिलं तर लेग स्टम्पवरच होता. समोर मात्र व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, भरपूर काळ हवेत राहिला बॉल आणि खूप चांगलं टेलिकास्ट इथे पाहताय तुम्ही प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. जजमेंट चांगलं होतं डीपमध्ये, चांगला झेल तिथे पकडला. हमारे बीच आज हमारे मुख्य अतिथि सुजीत नामदेव पाटिल साहब, सेकंड प्राइज स्पॉन्सर और मशहूर शायर और क्रिकेटर अफजल इलाहाबादी, हमजा इलाहाबादी भी हैं. वाकई में आज बाली ट्रॉफी की रौनक को उन्होंने बढ़ा दिया है. पाँव हो गए पत्थर तो सदा दी उसने,
फैसला करने में खुद देर लगा दी उसने। ये अलग बात है, वो मेरा खरीदार नहीं, आके बाज़ार की रौनक तो बढ़ा दी उसने। और बाली ट्रॉफी की आज हमारे मुख्य अतिथि सुजीत नामदेव पाटील साहब और तमाम मेहमान बढ़ाते हुए या मंचाची शोभा वाढवतात, या बाली ट्रॉफीचे हे तमाम मान्यवर शोभा वाढवतात, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो पायनियर स्पोर्ट्स आणि अल्ताफ बाली साहेब यांच्या वतीने। आपलं 48 रन झाले स्कोर बोर्डवर। लक्ष्याचा पाठला खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे, परंतु विकेट देखील मिळवली आहे मयूर पाटीलने। मयूर पाटिल नए बैट्समैन महेश ठाकरे आए हैं, सामना करें मयूर का। स्विच हिट करने की कोशिश, गेंद उलझ कर रह गई थी, लेग बाय। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 49। क्या लगता है कुणाल, अब मैच बचाना, क्योंकि क्वार्टर फाइनल है। इस मैच की विजेता टीम कल सेमीफाइनल में मौली स्पोर्ट्स से टकराएंगी। कल का भी शेड्यूल मैं आपको बता देता हूं। कल ठीक 10 बजे आप पहला सेमीफाइनल मुकाबला देखेंगे 40+ से पुरुषोत्तम इंटरप्राइजेस और गावदेवी भादवाड़। बंटी गई गेंद, स्वीप करने की कोशिश, सवाल पूछा हाउ इज दैट, अंपायर सहमत नहीं। इम्पैक्ट कहीं ना कहीं बाहर था, बल्कि बल्ले को छूने के बाद गेंद गई थी, कोई इशारा नहीं आया अंपायर की तरफ से। और 50 रन पूरे होते हुए महेंद्र पाटिल फैम टीम साइंस खरबांव के। कल दूसरा 40+ का जो सेमी रहेगा। आज जो मैचेस है, जय बजरंग कारिवली और जॉली कामतगर की विजेता टीम। अच्छी गेंद आगे रखा था, बीट किया बैट्समैन को। और जय हनुमान टेम्बोली के बीच में। कल ग्रामीण का पहला सेमीफाइनल देखना न भूलिए, 12 बजे गुड बॉय किवनी दिवे बनाम बालाजी स्पोर्ट्स सरोली। दूसरा सेमीफाइनल आज जो मैच है साइंस कारबा और गावदेवी ओली की विजेता। और अगला जो मैच है चेनू दादा वेले और अष्टविनायक ठाकुरपाड़ा की विजेता। बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद नीचे रही थी, खेलना चाहते थे, बीट किया। ओवर समाप्त होते हुए 4 बैटिंग पावर प्ले समाप्त हो चुका है। कुल स्कोर है 50 और विकेटों को हम देखें तो 3 विकेटें गिरी है। अब 12 गेंदों में कितने रन चाहिए? 11। 12-11 का इक्वेशन। ओवर टू हरीश पंड्या। धन्यवाद सिद्दीक भाभी जी। दोस्तों, बहुत इंटरेस्टिंग स्टेज में ये मैच है। चौथा ओवर का खेल समाप्त हुआ है, लेकिन साथ ही साथ हमारे जो मेहमान हैं उनका सत्कार ये भी हमारी जिम्मेदारी है। और क्रिकेट मैच के साथ सत्कार का मज़ा आप सब ले रहे हैं। सबसे पहले जितेश जोशी यांचा आपण सत्कार करणार आहोत। जितेश जी जोशी शॉल आणि धन्यवाद बाली ट्रॉफीला भेट दिल्याबद्दल। अफजल इलाहाबादी, ये वो नाम है जो किसी तारुफ के मोहताज नहीं है। स्वयं अच्छे क्रिकेटर रह चुके हैं, लेफ्टी बैट्समैन, और अंदाज से लोग मुतासिर हुए हैं। ऐसे अफजल इलाहाबादी। अगला सत्कार हमजा हलबे साहब काम करने जा रहे हैं। ये भी बहुत मशहूर शायर है। धन्यवाद नईम शेख साहब। दोस्तों, ये तमाम जो सत्कार हो रहे हैं हमारे ट्रॉफीज के स्पॉन्सर है बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, दयानंद चोरगे, वीरेंद्र चोरगे, विराज चोरगे, इनके हम आभारी हैं। बैक टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू। बहुत शुक्रिया। हाँ कुणाल, शायरों की बात कुछ और रहती है। हुस्न को चांद, जवानी को कवल कहते हैं, उनकी सूरत जो नज़र आए तो गज़ल कहते हैं। इनकी ये मजबूरियाँ रहती हैं। 12 गेंदे 11 रन। आजे कदम, इस मरतबा अच्छी गेंद राइज होकर चली गई, बैट्समैन के इरादे और बल्ले दोनों को बीट करती हुई विकेट कीपर के पास। बहुत खूबसूरत गेंद, मोमेंट भी था, रफ्तार भी थी और साथ ही साथ उछाल भी था। प्रणय कौन नहीं कर पाए थे उछाल को। 11-11 का इक्वेशन। बंटी स्पोर्ट कुक से अभी भी लड़ती हुई, यही अच्छाई है।
कि आपको हार भी मानना चाहिए तो सम्मान के साथ, लेकिन मुकाबला अभी जीता कहाँ है। राइट आर्म ओवर द स्टंप, प्रणय पाटिल को फिर से नींद उड़ाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। इट हैज बीन अ एक्स्ट्राऑर्डिनरी फास्ट बॉलिंग फ्रॉम अजय कदम। मागच्या 4 बॉलमध्ये अजून एकही रन आलेली नाही आहे, त्यामुळे प्रेशरमध्ये येते टीम साई स्पोर्ट्स खारबाव बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवलीच्या विरुद्ध खेळत असताना। 10 बॉलमध्ये 11 रन करायचे आहेत आणि आता हे कॉन्टेस्ट खूप इंटरेस्टिंग स्टेजला जाऊन पोहोचले, कारण प्रणयला शांत ठेवलंय जो सेट बॅट्समन आहे। अजय कदम राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, इस मरतबा गेंद को हवा में खेला है, गैप में गेंद जा रही है, 2 खिलाड़ियों की दरार से गेंद पहले बाउंस पे फरार, 4 रन। अखेर गॅप भेदली प्रणय पाटीलने आणि पाठवला बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी। पहा बॉल थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, त्यामुळे बॅकफुटला जाऊन फोर्स केला बॉल ऑन साईडला आणि डीपमध्ये फिल्डर असताना अगदी त्यांच्या पुढे बॉल पडला आणि तिथून बाउन्स घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार झाला। आता 9 बॉलमध्ये रन पाहिजे 7। कुणाल फोर्सिंग स्ट्रोक, ज़बरदस्ती में कभी कभी ज़बरदस्त स्ट्रोक आता है। देखिए फ्रंट फुट को आगे खींचा था, फोर्स किया, गैप को मानो ऐसे ढूंढा जैसे सुई में धागा पुरोया जाता है। अब इक्वेशन महेंद्र पाटिल टीम के सामने आसान होता हुआ, लेकिन बंटी स्पोर्ट की सराहना करनी होगी। परगा परिसर के तमाम ग्रामीण के सितारे बाली ट्रॉफी में काफ़ी चमके। 9 गेंदे 7 रन। देखना है कि क्या कोई चमत्कारी गेंदबाजी होती है। बहुत बढ़िया ड्राइव, बिल्कुल आंखों के नीचे वी की शक्ल में वाइड ऑफ लॉन्ग ऑफ गेंद को खेला है, मिस फील्ड, और इसे कहते हैं 1-2 का 4, एक और चौका। अब हम कह सकते हैं कि कहीं ना कहीं बंटी स्पोर्ट्स का जो बॉडी लैंग्वेज है कुणाल, वो गिर चुका है और कंधे अब झुक चुके हैं। सेन्सिबल बॅटिंग, या अगोदरच्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर फक्त ड्राईव्ह केला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि पहा तिथे फिल्डिंग खराब झाली, त्याचा मोबदला चुकवावा लागतोय। कॅच देखील सुटली होती आणि आता फिल्डिंग खराब होते। 8 बॉलमध्ये आता फक्त 3 रन करायचे साई स्पोर्ट्स खारबावला ही मॅच जिंकण्यासाठी। नेक्स्ट मॅच खूप महत्त्वाची मॅच आहे ग्रामीणमधली, कारण क्वार्टर फायनल आहे। सेमीफायनलमध्ये तुम्हाला जायचं असेल तर मात्र सामना जिंकावा लागेल वेहळे आणि त्यांच्या विरुद्ध ठाकूर बाडा। इस मरतबा कंट्रोल शॉट खेला है, गेंद को आने दिया, मोड़ दिया ऑन साइड में, दूर से जब तक फील्डर पहुंचते 2 रन पूरे किए और अब कहना होगा कि जीत के दौर को खोल लिया है साइंस स्पोर्ट खारबाव ने। अगला मुकाबला देखना ना भूलिए, ग्रामीण का हाई वोल्टेज मुकाबला, बुम बुम सुभाष ठाकरे तो दूसरे तरफ हिट मैन राजन थले। 1 रन चाहिए, बैट्समैन के पड़ोसी बढ़ गए हैं, शेजारी वाल्यात। राइट आर्म ओवर द स्टंप्स छोड़ दिया और इसके साथ ही सेमीफाइनल में पहुंचती हुई साइंस स्पोर्ट खारबाव। अभिनंदन अभिनंदन महेंद्र पाटिल एंड साइंस स्पोर्ट खारबाव। हार्ड लक नीलेश देसले, हार्ड लक बंटी स्पोर्ट्स बोरियोली। और साइंस स्पोर्ट खारबाव के जो कैप्टन है वो इस बात को सुन ले कि कल आपका जो मुकाबला है, पहला सेमीफाइनल है सिटी क्रिकेट का, आपको माउली स्पोर्ट्स से खेलना है और ये मुकाबला 5वां मुकाबला है और आपको 1 बजे आना है, मैच 1 बजे 12 बजे रिपोर्ट करना है। आइए हम आपको लिए चलते हैं उन वादियों में प्रेजेंटेशन की जहाँ पर 2 मशहूर हस्तियाँ, 2 मशहूर आवाज़ें आपका इंतज़ार कर रही है। लौट चलते हैं बी क्रीमी ताज गार्डन ढाबा प्रेजेंटेशन बॉक्स में, जहां पर वॉइस ऑफ इंडिया द किंग वॉइस हरीश पंड्या और आवाज़ की मलिका द क्वीन रेशमा मैकर मौजूद है। इट्स ओवर टू हरीश एंड रेशमा। थैंक यू सिद्दीक भाई एंड कमेंट्री बॉक्स। क्या ज़बरदस्त मुकाबला रहा बंटी स्पोर्ट्स कुकसे और साई स्पोर्ट्स खारबाव के बीच में। और ऐसे मुकाबले यूट्यूब पर देखे जाते हैं। आज नहीं, आज से महीने 2 महीने बाद भी लोग वो मुकाबला सर्च करेंगे कि हमें ये मुकाबला सर्च करना है जो ये 2 टीमों के बीच में हुआ था। ये खूबसूरती है। प्रिंस मूवीज़ द्वारा इसका लाइव टेलीकास्ट किया जा रहा है पूरी दुनिया भर में। और हम आपसे बात कर रहे हैं स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियम भिवंडी से, जहां आप चश्मदीद हैं बाली ट्रॉफी 2021 के। आइए मैन ऑफ द मैच के फॉर्मेलिटीज़ को पूरा करते हैं और उसके बाद परफॉर्मेंस ऑफ द डे। ऐसे 2 इनाम इस वक्त
आज की शाम दिए जाएंगे। सबसे पहले मैं बुलाना चाहूँगा सन्माननीय सुजीत नामदेव पाटील NK स्पोर्ट्स खांडवल, जे उद्योगपती आहेत स्वतः खांडवलचे आणि आपला ग्रामीण क्रिकेटचे द्वितीय पारितोषिकचे पुरस्कर्ते आहेत। जितेश जोशी, संदेश ठाकरे, शायर अफजल इलाहाबादी, शायर हमजा हलबे, माज खटीमिटी और नरेंद्र चौधरी। विनंती असेल आमच्या सगळ्या मान्यवरांना आमच्यासोबत बी क्रीमी ज्यूस, थिक शेक, आईस्क्रीम, फास्ट फूड आणि ताज गार्डन धाबा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे। आपल्या शुभ हस्ते आम्ही सुपर 4, सुपर 6 आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत। खारबाव गावाचे नवनिर्वाचित सरपंच सन्मान्य महेंद्र पाटील साहेब, आपला सुद्धा विनंती आहे आपण आमच्यासोबत जुळायचं आहे। महेंद्र पाटील आत्ताच सरपंच म्हणून निवडून आले आणि जबरदस्त बॅटिंग केली, त्यांनी सुद्धा त्यांचं सुद्धा स्वागत आहे। आणि आज आनंदात सुद्धा असतील। संघ जिंकलेला आहे, मान वरती गेलेली आहे, गावामध्ये जल्लोष असेल। या सर, तर सुरुवात करणार आहोत सुपर 4ने। सुपर 4 पारितोषिक जे आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत जावेद दळवी, अस्फर बोळिंजकर, AA भारत गॅस, ज्यांच्याकडून हे पारितोषिक देण्यात येत आहे। जाणून घेऊया रेश्माकडून। सुपर 4 नरेंद्र चौधरी साहेब आमच्यासोबत जुळायचं आहे। सुपर 4 अवॉर्ड सुपर 4 ऑफ दी मॅच गोज टू प्रणय पाटील, ज्याच्या बल्ल्यामधून आले आहेत आत्ताचे 4-4 बाली ट्रॉफी, शानदार चौकार। प्रणय पाटील, अभिनंदन आपलं। आणि संदेश ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी, अस्फर बोळिंजकर यांचा AA भारत गॅसचा गिफ्ट हॅम्पर। आता आपण वळणार आहोत सुपर 6कडे। तारिक रईस, रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी पुरस्कृत केलेली मनगटाची एक घड्याळ म्हणजे रिस्ट वॉच आता आपण देणार आहोत। आणि मी विनंती करणार आहे सन्माननीय सुजित नामदेव पाटील, उद्योगपती आहेत त्या खांडवालचे, NK स्पोर्ट्सचे सर्व आणि आपला ग्रामीण क्रिकेटमधले उपविजेता संघाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल। सुपर 6 ऑफ दी मॅच गोज टू प्रणय, तुला पुन्हा यायचं आहे, प्रणय पाटील फ्रॉम साई स्पोर्ट्स खारबाव, ज्याच्या बल्ल्यामधून आलेले आहेत 2 शानदार षटकार। अभिनंदन प्रणय पाटील। आता आपण देणार आहोत सामनावीरचं पारितोषिक। मॅन ऑफ दी मॅच, बघा ज्यांना हे मॅन ऑफ दी मॅच भेटतंय ते बाली ट्रॉफी 2021चा 26वा असा प्लेअर बनलेला आहे, ज्याला तिन्ही पारितोषिक भेटलेले आहे। अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर प्रणय पाटील। 33 रन्सची धुवाधार पारी खेळलेला आहे प्रणय पाटील। रेश्मास 13वा दिवस आणि 26वा खेळाडू, म्हणजे रोज असे 2 खेळाडू आहेच ऑन एन एवरेज। तर सुरुवात करूया आपण आता। अफजल इलाहाबादी हमारे शायर साहब, उनके दस्ते मुबारक से जावेद दळवी, अस्फर बोळिंजकर, AA भारत गैस का ये नायाब तोहफा आपको सौंपा जा रहा है। माज खटी मिट्टी साहब, इनके शुभ हाथों से जावेद दळवी, अस्फर बोली, इनका ये A भारत गैस का गिफ्ट हैम्पर। हमजा हलबे, ये स्वयं भी शायर हैं और इनके शुभ हाथों से ये जावेद दळवी, अस्फर बोळिंजकर, AA भारत गॅस का गिफ्ट हॅम्पर। संदेश ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी, अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे AA भारत गॅस गिफ्ट हॅम्पर। जितेश जोशी यांच्या शुभ हस्ते D साकरिया लाहोटी कंपाऊंड यांनी पुरस्कृत केलेलं 20% डिस्काउंट वाउचर। सुजीत नामदेव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते जॉली डिझायनरचं 20% डिस्काउंट वाउचर, पायल टॉकीज कंपाऊंड। नरेंद्र चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते D साकरियाची ही बॅग। खारबावचे सरपंच सन्माननीय महेंद्र पाटील साहेब यांच्याकडून बी क्रीमी आणि ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेला हा मेडल। सुजित पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते SK स्पोर्ट्स महापोलीच्या शादाब कोटकर यांनी पुरस्कृत केलेली ही सुंदर कॅप।
आणि आता अंजूर गावाची एवन जोडी निलेश पाटील सुकेश डाकी यांनी पुरस्कृत केलेली ही फळाची टोपली देत आहेत महेंद्र पाटील साहेब आणि नरेंद्र चौधरी साहेब. आणि सर्वात शेवटी सुजित पाटील साहेब आपले खानवलचे सुपुत्र आणि उद्योगपती आहेत. NK स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा यांच्या शुभ हस्ते ॲक्रिलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली ही मार्बलची ट्रॉफी. तर सर्व पाहुणे मंडळी आपला खूप खूप आभार. आता आपण मंचावर आसनस्थ राहून सामना बघायचा आहे. धन्यवाद पुन्हा एकदा आमच्या सगळ्या मान्यवरांचं. सन्माननीय महेंद्र पाटील साहेब, सन्माननीय सुजित पाटील साहेब आणि नरेंद्र चौधरी साहेब आपण स्टेजवरच थांबायचं आहे. इतर सर्व पाहुण्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. म्हणजे प्रणयचा अर्थच असतो प्रेम आणि ही रिबन सुद्धा तुझ्या खेळाच्या प्रेमात पडली असं वाटतंय. प्रणय 26वा असा खेळाडू ठरला आहेस बाली ट्रॉफी 2021 मधला, ज्याला तिन्ही पारितोषिक भेटलेले आहेत. हे ऐकल्यावरती कसं वाटतं? नक्कीच खूप आनंद झाला आणि हे सर्व टीमच्या मुले झाले. मग बघ बंटी स्पोर्ट्स पण खूप चांगली टीम होती आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणं आणि काही बोललं तरी अटीतटीचा सामना झाला होता. तर तुझं परफॉर्मन्स एवढं लाजवाब झालं, कोणाला श्रेय देशील याबद्दल? नक्कीच गोलंदाजांना श्रेय देईन. त्यांनी खूप कमी रन्स करून दिल्या त्यांना आणि मी देखील चांगला स्कोअर करू शकलो. तर साई स्पोर्ट्स कारभाव तुमचं अभिनंदन आहे. मात्र घरी गेल्यावर हे पारितोषिक कोणाच्या हातात देणार आहेस? हे तर आम्ही घेऊनच जाणार आणि आता आमची ग्रामीणची देखील मॅच आहे, ती आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की हे तर आहे, आता ग्रामीणची खेळून ते पण घेऊन जाणार. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, असं आहे का खारभाव? क्या बात आहे खारभाव, अभिनंदन आपलं. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रणय. चला तर आता आपण वळणार आहोत आपल्या परफॉर्मन्स ऑफ दी डेसाठी, ज्यांनी कालच्या दिवशी खूप चांगला पराक्रम केला, खूप गाजवलं बाली ट्रॉफी 2021चा दिवस म्हणजेच 12वा दिवस. तर परफॉर्मन्स ऑफ द डे ज्यांना भेटलेला आहे, आत्ताच साई स्पोर्ट्स खारभाव संघ जिंकलेला आहे, मॅन ऑफ द मॅच प्रणय ठरलेला आहे आणि त्यांच्याच संघामधील अक्षय पाटील ठरलेला आहे परफॉर्मन्स ऑफ द डे. कालचा दिवस गोलंदाजाचा होता. 1 ओव्हरमध्ये फक्त 1 रन देऊन डबल हॅट्रिक केली होती. अक्षय पाटीलसाठी जोरदार टाळ्या यायला पाहिजे. मला असं वाटतं खारभाव मधील प्रत्येक सद्गृहस्थ आपल्या घरात राहून टाळ्या वाजवत असतील असं परफॉर्मन्स आहे.